जीवनाला आल्हाद देणारी आहे. रामप्रभूचं येणंच नाही, रामप्रभूचं चरित्र सुद्धा आम्हाला आनंद देऊन जाते, आनंद देऊन जाते. म्हणून मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, रामकथा ही आदर्श प्रपंचाची कथा आहे, आदर्श प्रपंचाची कथा आहे. रामकथा आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टीचं ज्ञान आमच्या पुढ्यात देऊन जाते, अनेक गोष्टीचं ज्ञान देऊन जाते. म्हणून ही एक आदर्श प्रपंचाची कथा आहे. खर तर जो आनंद घन आहे असा भगवान परमात्मा आल्यानंतर तिथली अवस्था वेगळी झाली. काय झाली? अवधमधल्या म्हणजे अयोध्या नगरीतल्या सगळ्या साधकांना आपोआप ज्ञान झालं. पहिलं कारण झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जपतपे. अवध नगरीतल्या सगळ्या लोकांना आपोआप ज्ञान झालं. अगदी अगदी सगळे ते महर्षी बनून गेलेत, कुठलंही जपतप साधना न करता. दुसरी गोष्ट, त्यांनी अगदी त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता, आनंदाला पारावार नव्हता. आणि त्याच्यामुळे परिस्थिती अशी झाली, संपूर्ण अवध नगरीमध्ये ढोल नगारे वाजायला लागले होते. कारण मुळातच दशरथ राजा अगदी म्हाताऱ्या अवस्थेला पोहोचलाय. आणि अशा अवस्थेमध्ये जर त्याला एक नव्हे चार पुत्र प्राप्ती होते, तर आनंदाचा काय पारावार असावा तिथे. आणि म्हणून असं सगळे भगवान परमात्मा ज्या वेळेला आलेत ना, खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत उल्हास झालं. आणि तो कसा भगवान परमात्मा आल्यानंतर त्यांनी तो आनंद उत्सव साजरा केला, त्याचं वर्णन आम्ही काल खऱ्या अर्थाने पाहिलं. काल त्या पद्धतीचं आम्ही वर्णन श्रवण केलं. भगवान परमात्मा आलात, पण तो भगवान परमात्मा येण्यासाठी सुद्धा अनेक कारण ठरलेत. भगवान परमात्मा आलात, पण त्याने आधी खऱ्या अर्थाने मनाची मनस्थिती बदलून टाकलीत. आणि भगवान परमात्मा येत असताना सुद्धा त्यांनी अगदी ज्याला गरज आहे त्याला जवळ केलं, दुसऱ्याला नाही. नवमी तिथीच्या संबंधामध्ये सांगितलं, सगळ्या तिथी पुढे पुढे करत होत्या, कारण प्रत्येकाच्या पुढेकडे हुद्दा होता, काहीतरी कारण होतं. पण नवमी तिथी अशी आहे, तिला कुठलंच कारण नव्हतं. आणि ज्याच्याकडे काही नाही अशा कोऱ्या मनाचाच भगवान परमात्मा स्वीकार करत असतो. जे भगवान परमात्म्याच्याकडे अहंतेने जातात ना, त्यांचा अहंपणा जास्त दिवस टिकत नसतो. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्याकडे जात असताना अगदी कोऱ्या कागदाप्रमाणे जायचं असतं, कोऱ्या कागदाप्रमाणे जायचं असतं. आणि म्हणून नवमी तिथी अगदी त्याच पद्धतीने भगवान परमात्म्याच्या जवळ उभी राहिली, दूर उभी राहिली. कारण तिला माहिती होतं, तर आजकाल जर एखाद्याला भेटायचं आहे तर काहीतरी लागतात ना, काही आता हे शेवटच्या दिवशी ग्रंथपूजन होतेत ना, पैसे खिशात आहेत ते पटकन लागतात. एखाद्याला कमकुत पण वाटते, आम्ही महाराजांच्या दर्शनाला जायचं तर मग पैसे तर नाही, जवळ टाका की नाही टाका, करा की नाही करा. आम्ही मनामध्ये कधी कधी प्रश्न पडतात आम्हाला की आम्ही तिथं जायचं का नाही जायचं. पण भगवंत परमात्मा म्हणतो, तुमच्याजवळ काही नाहीच तर त्याला काही तुमच्या बाकी गोष्टीची काही गरज नाही, काही बाकी गोष्टीची गरज नाही. उलट गिरीधर लालो तो भाव का भुका. तो भगवान परमात्मा तुमच्या भावाचा भुकेला आहे, त्याला दुसरं काही तुमच्याकडून अपेक्षित नाही. त्याला तुमच्याकडून जे अपेक्षित आहेत ते जर तुम्ही त्याला पूर्त केलंत ना, मग तो तुमच्याकडून दुसरी कुठलीच अपेक्षा करत नाही. असा तो भगवान परमात्मा कालच्या वेळेला खऱ्या अर्थाने ज्या वेळेला प्रकट झालेत ना, त्यावेळेला सगळ्या अवध नगरीमध्ये अगदी आनंद झाला, अगदी आनंद झाला. आणि हे चारही पुत्र खऱ्या अर्थाने आता वाढायला लागणार. आता वाढायला लागले म्हटले म्हणजे असं सहज त्या ठिकाणी त्या पुत्राचा आनंद उत्सव साजरा होत नाही. तर तो आनंद उत्सव साजरा करण्याकरता खऱ्या अर्थाने एवढे तल्लीन होऊन गेले की एक महिना कुठं निघून गेला समजलं सुद्धा नाही. एक महिनाभर त्यांनी अवध नगरीमध्ये पुत्र जन्माला आल्याचा आनंद साजरा केला, आनंद साजरा केला. आता ज्या वेळेला भगवान परमात्मा महिन्याचे होऊन गेलेत ना, महिन्याचे झालेत, त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांचं नामकरण ठेवायचं ठरवलं. आणि मग नामकरण ठेवायचं म्हटल्यानंतर अगदी सगळेचे सगळे गुरु वशिष्ठजीच्याकडे जातात. आणि वशिष्ठजीच्याकडे गेल्यानंतर त्यांना विनंती करतात, महाराज आम्हाला खऱ्या अर्थाने या पुत्रांचे नावं ठेवायचे आहेत, या मुलांना नावं द्यायचे आहेत. आता नावं ठेवायची म्हटल्यानंतर तुम्ही नावं सांगितले पाहिजेत.
नाही का? नावं घ्यायची असतात, नावं ठेवायची असतात. पण आता ते नाव ठेवायचं, ते नाव लक्षणाला अनुलक्षून असलं पाहिजे. मी तुलसीदासांजीचं चरित्र सांगितलं. ते जन्माला येता बरोबर त्यांनी राम शब्द वापरला, म्हणून त्यांना रामबोला नाव ठेवलं. नामकरण सुद्धा लक्षणाला धरून असतं. आपण भागवतामध्ये पाहिलं, आत्मदेव ब्राह्मणाला 2 पुत्र झालेत. एक धुंदुलीच्या बहिणीचा पुत्र, तिचा पुत्र मानलात म्हणून धुंदुकारी. दुसरा कुठला जन्माला आलात? गोकर्ण महाराज. का गोकर्ण ठेवलं? कारण त्याचे कान गायीसारखे होते. लक्षणावरून त्याच्या नावाला धरायचं असतं. आणि मग लक्षणावरून जर त्याचं नाव ठेवायचं असेल, मग भगवान परमात्म्याचं सुद्धा नाव ठेवायचं आहे. वशिष्ठजींच्याकडे सगळेचे सगळे जातात आणि सगळे गेल्यानंतर त्यांना सांगतात, महाराज आमच्या मुलाचं नाव ठेवायचं आहे. म्हटलेत नाव, मग नाव ठेवायचं आहे तर मग नावं सुद्धा त्या पद्धतीचंच ठेवलं पाहिजेत. नावही त्या पद्धतीचं असावं. आता आज असे नाव आहेत, थोडा आवाज वाढवायचे. नावं अशी ठेवल्या जातात की त्याच्या वडिलाचे लक्षात राहत नाही. तोही 10 वेळा विचारते काय नाव ठेवलं नाही का? नाव थोडे लक्षात राहतील असेच ठेवले पाहिजेत ना. आणि मग त्या ठिकाणी नाव ठेवायचं आहे म्हणून वशिष्ठजी रामप्रभूच्या त्या छोट्याशा बालकाच्या जवळ जातात. आणि त्या बालकाच्या जवळ झाल्यानंतर त्या मुलाला ज्या वेळेला न्याहाळून पाळण्यामध्ये पाहायला लागतात ना, वशिष्ठजी अगदी एकटक त्या रामप्रभूकडे पाहत बसतात. एकटक पाहत बसतात. एकटक ज्या वेळेला पाहायला बसलेत, कौशल्या आई विचार करते, या बाबाला काही झालं का? म्हटले निरा एकटक पाहत बसते. काही येळा झाला का? काय काय भूतानं पछाडलं का याला? वशिष्ठे झडपिले महाभूते. याला काय महाभूतानं झडपलं का काय? माझ्या मुलाला पाहतोय. गेले कौशल्या आईने आवाज द्यायला लागली, गुरुजी तुम्ही नाव ठेवणार होतात ना? ज्या वेळेला नाव ठेवणारा होतात ना असं म्हटलं, वशिष्ठजी भानावर आले. आणि भानावर आल्यानंतर पाहिलं, अरे बापरे, किती किती याच्या मुखाकडे पाहिल्यानंतर आल्हाद माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, आराम मला प्राप्त झाला. आणि तो आल्हाद मला प्राप्त झाल्यामुळे वशिष्ठजी म्हणतात, मी याचं नाव ठेवतोय, जो आनंद सिंधु सुख रासी, सिकरल ते त्रैलोक्य सुपासी, जो सुख धाम राम असनामा, अखिल लोकदायक विश्राम. जो खऱ्या अर्थाने आनंदाचा सिंधू आहे, आनंदाचा सिंधू आहे. सिंधू कशाला म्हणतात? सागरला. सागर कोण? ऑर्गनवाला. सागर कोण? समुद्र. जो आनंदाचा समुद्र आहे, सुखाची राशी आहे. राशी कशाला म्हणतात? 12. त्या राशी इथं नाही सांगले. आणि ती छोटी बहुतली राशी बहुत अजिबातच नाही. मग कुठली राशी? आम्ही म्हणतो ना, रास आणलीत किंवा रास रचलीत, ढीक ढीक. जो भगवान परमात्मा सुखाचा रास आहे, डोंगर आहे, पर्वत आहे, जो आनंदाचा समुद्र आहे, असा या जगतामध्ये जर काही असेल ना, तो फक्त भगवंतच आहे. इतरत्र तुम्ही आपण फक्त गप्पा करू शकतो, सुख नाही आहे. आमच्या जीवनात सुख नाही आहे. आम्ही फक्त सुख दाखवतो. सुख कशा पद्धतीने दाखवतो? एखादा पाहुणा आमच्या घरी आला की जसं आम्हाला माहीत पडलं की आमच्या घरी पाहुणा आला की आम्ही ते फाटलेले तुटलेले सोपे त्याच्यावर जशा कवर टाकतोत ना, कवर टाकतो, लगेच गादी टाकेल नसते, पाहुणाला पटपट गादी और त्याच्यावर चादर, नवी चादर कपाटातली काढली की मग लगेच चादर टाकली की झाला आमचा प्रपंच नवा. पण त्याच्या खाली फाटेलच गादी असते. सोपा तुटलेलाच आहे, घाणच माकलेली आहे. पण आम्ही त्या सुखाला, त्या आनंदाला आम्ही कवर टाकली, कवर सोफ्याची, नाही का? असा आपला सगळेचा संसार झालेला आहे. या जगतामध्ये का हो तुम्ही कशात? ते मारा एकदम मजेत. पण आता त्याच्या पोटामध्ये काय कोंबे निघतायत त्याचं त्याला माहिती असते, त्याचं त्याला माहिती असते. आम्ही सुखपणाच्या गोष्टी करू शकतो, पण या जगतामध्ये सुखाचा जर कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त माझा भगवंत आहेत, रामप्रभू आहेत, रामप्रभू आहेत. आणि म्हणून कधीतरी आम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्त करण्यासाठी, आराम प्राप्त करण्यासाठी रामाचा आधार घ्यावा लागतो.
आराम मिळावा अशी अपेक्षा आहे. आम्हाला रामाचा आधार घ्यावा. का? कारण या जगतामध्ये सुख देणारा फक्त आणि फक्त भगवंत आहे. भगवंत आहेत, या किरीस कोण नाही. तुकोबारे म्हणतात सुखरूप ऐसे कोण दुजे सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखे ते. या जगतात दुसरं कोणी सुखी नाहीये. सगळ्या जगतामध्ये सुखाचं कोणी आगर असेल तर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंधर. अनेक प्रमाण आहे. या जगतामध्ये सुखाचा सागर जर कुठे असेल तर खऱ्या अर्थाने तो भगवंत आहे. भगवंत आहे आणि त्या भगवंताच्या खेरीज दुसरं कोणी सुखी नाही. चंद्र बाजत पैजनिया माझे रामप्रभू चालावं आणि त्यांच्या पैजनांचा आवाज यावा. आता पोरं ज्या वेळेला गुण करत असतात ना, आईचा प्रेम पाना आपोआप त्या ठिकाणी उसळून यायचा, प्रेम उफाळून यायचं. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला एखाद्या वेळेला कौशल्या मातेने आवाज दिला, कौशल्या जब बोल न जाई ठुमक ठुमक चलती रघुराई. ठुमक ठुमक पद्धतीने नाही का, ठुमकत ठुमकत लेकरांच्या जास्त लाळ करायला लागलं की आपल्या जवळ येतच नाही. त्यानं म्हटलं बाबू ये ना की ते जवळ येणारच नाही, ते आपल्या पुढे पुढे पडतं. हां, पुढे पुढे पडतं. आणि एखाद्या वेळेला आपली इच्छा नसली तरी जवळ येऊन बसणार. लेकरं आहेत ते, त्यांचा लाळ करायचं म्हटलं का ते जास्त लाळवतात. आणि मग ते रामप्रभू आईने बोलावलं का लगेच जवळ यायचे. आणि राजा दशरथाने आवाज दिला का मग मात्र रामप्रभू यायचे नाहीत. का यायचे नाहीत? त्याच्या मागचं कारण आहे. दशरथाने बोलावलं, राजा दशरथाने बोलावलं की येत नव्हते. कौशल्या आईने बोलावलं का लगेच माझ्या भगवंताने यायचं. त्याच्या मागचं कारण आहे, राजा दशरथजी जे आहेत ना ते राजेपणाचा आवाज देत होते, राजेपणाच्या आवाजाने देत होते. आणि कौशल्या हे प्रेमाने आवाज देत होती, प्रेमाने. आणि या जगतामध्ये प्रेमाने जर बोलावलं तर भगवंत येतो. तुम्ही जर अहंकाराची भाषा वापरलीत ना मग मात्र भगवान परमात्मा आपल्या जवळ येत नाही. भगवान परमात्मा येत नाही. भगवान परमात्मा तुम्हाला जर आळवायचा असेल तर तो भगवान परमात्मा फक्त आणि फक्त प्रेमाने आळवला जाऊ शकतो. का? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला. तो भगवान परमात्मा प्रेमाने वश केला जातो, तर रागाने क्रोधाने नाही. आणि माणूस ज्या वेळेला अहंकाराने बोलतोत ना त्यावेळेला त्या अहंकारामुळे भगवान परमात्मा राजा दशरथाच्या जवळ जायचे नाही. राजा दशरथाच्या जवळ जायचे नाही. भगवान परमात्म्याला बोलवायचं आहे, स्नेह सादर करा. एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये सांगितले, प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचन. काय अर्थाशिवाय पोथीचा अर्थच माहीत नसेल मग ते सांगण्यात सुद्धा अर्थ नाही, सांगूही नाही. तसं भजनामध्ये प्रेम महत्वाचं आहे. भगवंताच्या विषयी प्रेम महत्वाचं आहे. आणि ते प्रेम ज्या वेळेला भगवंतासाठी आपण व्यक्त करू त्यावेळेला तो भगवान परमात्मा प्रेमाने आपल्याला वश होऊ शकतो, प्रेमाने वश होऊ शकतो. आणि कौशल्या आई जे आवाज देत होत्या त्या आईच्या आवाजामध्ये प्रेम होतं. कारण जगताच्या पाठीवर खऱ्या अर्थाने प्रेमाची हाक जर कोणी देत असेल तर ती फक्त आई देते, नाही का? आई देते. आईच प्रेमाचा सागर म्हटल्या गेलेला आहे. आणि म्हणून अशी माय आवाज द्यावा आणि मग माझ्या रामप्रभूने सोडून यावं, त्यांच्या जवळ जावं. राजा दशरथजीला राग यावं की अरे एवढं विनंती करतोय तरी ऐकायला तर नाही, राग येतो. पण काय करणार, राजपद आहेत, स्वतः राजपद सोडता सुद्धा येत नाही त्यांना, त्यांच्या एटीमध्ये राहावं लागतं. आणि अशा राजपदाच्या एटीमध्ये राहत असताना आता मात्र त्यांचे रोज गुण वाढत असल्यामुळे काकभूषुंडी ऋषी आणि महादेव या दोघांची त्या ठिकाणी चर्चा होते. आणि काकभूषुंडी ऋषीला शिवजी म्हणतात, काकभूषुंडीजी मला असं वाटतं आपणही त्या ठिकाणी त्यांच्या भेटीला गेलं पाहिजे. आणि म्हणून त्याचं वर्णन गोसावी तुलसीदासजींनी सुंदर पद्धतीने केलं आहे. काकभूषुंडजी ऋषी आणि रामप्रभू या दोघांनी विचार केला, आपल्याला भगवान प्रभूच्या ज्या लीला चालू आहेत
त्या लीलेचं दर्शन घ्यायला जायला पाहिजे. आणि मग काय केलं त्यांनी सुंदर असं एक जोगी रूप धारण केलं, मनुष्य रूप धारण केलं. आणि ते मनुष्य रूप धारण करून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी महादेवजी आणि काकभ्रूशुंडजी ऋषी भेटीसाठी आले. आता ते भेटीसाठी ज्या वेळेला आलेत ना, त्या भेटीचं वर्णन सुद्धा सुंदर पद्धतीने भगवंताखेरीस या जगतामध्ये कोणी सुखी नाही. हा दोन आहेत सुखी. भगवंत सुखी आहे, संत सुखी आहे, तसा एक तिसराही सुखी आहे. निर्लज्ज तिसरा एक सुखी आहे. तो कुठेही आहे. सुखाच्या जीवनाचा जर आम्ही विचार केला तर फक्त तेवढेच लोक सुखी आहेत, इतरत्र दुसरं कोणी सुखी नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. दुःख के कारण सुखदेवने उदरी माया जाळी रे. सगळे दुःखीच आहे. असेच फटाके फोडणं चालू आहे जीवनात, बाकी काहीच नाही. संसाराचा फुगा फुगवायचा आणि एक दिवस संकटामध्ये फुटून जायचं. हे आमची परिस्थिती आहे. आम्हाला काही दुसरीकडून थोडी आणावं लागते. जे आमच्या समोर आहे तेच आम्ही बोलतो. हे आमचे असे फुगे फुटतात. ही परिस्थिती आमच्या जीवनात अशी झाली आहे. आणि म्हणून या परिस्थितीचा विचार जर खऱ्या अर्थाने आम्हाला जर करायचा असेल, सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्या सुखरूप असलेल्या भगवंताला आमच्या जवळ करावं लागेल. आणि त्या सुखरूप असलेल्या, आनंद घन असलेल्या, चितघन असलेल्या, सतघन असलेल्या भगवंताला आमच्या जवळ करायचं म्हणजे काय करायचं? आम्ही आधी संतांना प्राप्त करायचं. कारण जोपर्यंत आम्ही संतांना जवळ करत नाही तोपर्यंत आम्हाला भगवंताचं दर्शन नाही. एकनाथ महाराज म्हणतात, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. आता संताचे पाय धरायचे म्हणजे काय? त्याचे पाय धरून असं मोडून धरायचे, त्याला सोडायचंच नाही, असं आहे का त्याचा अर्थ? शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. भगवंताचे पाय धरायचे म्हणजे त्याचा संग करायचा, त्याची संगती करायची. संतांचे पाय धरायचे. एक जण म्हणे पाय, महाराजने सांगितलं हरिप्राप्तीशी उपाय. झालं कीर्तन झाल्यावर आलं, जे पाय धरून बसला नाही म्हणे सोडायचंच नाही जोपर्यंत देव भेटत नाही. अरे थांब ना, त्याला घरी तर जाऊ दे. अशी आमची परिस्थिती कधी कधी होते. शब्दशः अर्थ नाही घ्यायला लागत. कधी कधी शब्दशः अर्थ घेतला की मग वाया जाते. थोडी ना शब्दशः हे करावं लागतं. दोघं तिघं जण दुकानात गेले इथं तेलदाऱ्याला, आणि तेलदाऱ्याला गेल्यानंतर मग शब्दशः अर्थ घेतला की कसं भारी जाते. त्या 2-3 बाया दुकानात गेल्या त्या कपड्याच्या, आणि त्या कपड्याच्या दुकानात साड्या गिळ्या घेतल्या. आणि त्या साड्या गिळ्या घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता ते शहरामध्ये तो मोठा तो झबेला घालतात ना ते म्हटले आता ते आपल्याला घालायचं आहेत. मग ते बाई म्हटले भाऊ काय म्हटले, काय नाही मला म्हणे गाऊन दाखवा. त्यानं लावलं गौरी हरा चाकू मारा. म्हणू नका. आता त्यानं ते म्हटले गाऊन दाखवा म्हणजे याचा अर्थ काय? तिने अंगात घालायचा गाऊन मागितला, पण तो होता गायक, हरकेल होता. हरकेलेले माईक भेटला की ते सोडत नाही, काही असं सुरू करायचं. त्यानं लावलं गायन सुरू. अरे गायन नाही, गाऊन घालायचे कपडे आहेत ते. हे शब्दशः अर्थ घेतलेत की फार भारी जाते. एक म्हातारी आजारी होती. आजारी असल्यामुळं तिला दवाखान्यात नेलं. दवाखान्यातून नेल्यानंतर डॉक्टरनं मेडिसिन लिहून दिलं. तो म्हणे घरी घेऊन जा. पण हे मेडिकल आणला, हे गोळ्या इतक्या टन द्यायचं, ही औषधी थोडीशी हलवायची आणि नंतर त्या ठिकाणी आजीला ती औषधी हलवून त्या ठिकाणी द्यायची. आता आजीला औषधी हलवून द्यायची सांगितली, ये घरी गेले बुडीला हलवून लावलं, मेली ना ते. काय शब्दशः अर्थ नाही घ्यावं लागत कशाचाही. भगवान परमात्मा आला म्हणजे संताचे पाय धरायचे म्हणजे काय? संताची संगती करायची. आणि संताची संगती केली का मग ते संत आम्हाला भगवंताचा मार्ग सुलभ करून देत असतात. त्या भगवंताचा मार्ग सुलभ करतात का? त्या भगवंताचा मार्ग सुलभ करण्यासाठी संत काय करतात? तर खऱ्या अर्थाने अर्भकाचे साठी पंथे हाती धरिली पाटी भरली. अर्भकाच्यासाठी, अर्भक म्हणजे लहान, आणि त्या लहानाच्यासाठी ज्या वेळेला पाठी घेतात ना, ते किती सुंदर पद्धतीने शिकवतात. पंत कशाला म्हणतात?
आताचा शब्द नाही समजणार तो. गुरुजी गुरुजी शिक्षक, मराठीमध्ये त्याला सर म्हणतात. हां काय म्हणतात मराठीमध्ये त्याला टीचर. हां ते टीचर नाही का, मग ते टीचर आपल्या विद्यार्थ्याला शिकवतात. किती सुंदर शिकवतात. काय असते सुरुवातीला काहीच नसते माहीत, काहीच नाही, पण त्या मुलाच्या हाती तो पेन घेतात किंवा तो खडू घेतात आणि खडू घेतल्यानंतर त्याला म्हणतात चेंडू दांडू एकाचा. हां तो चेंडू, त्याला चेंडू काढायला लावतो. तो चेंडू आता कसा बसा 2-3 दिवसानंतर तो गण्या गोल काढतो खरी, पण त्याला म्हटलं बाबू अशी उभी रेष मार, तो अशी आळवी मारते. अरे बाबू अशी नाही, अशी सरकी मार, तो आडवी मारते. गुरुजी म्हणतात अरे गण्या अशी उभी मार, उभी, तो आळवी मारते. गुरुजी त्याचे कान धरतात, अरे गण्या तुला ते उभी रेष येत नाही का रे? तो म्हणते येते ना गुरुजी, मग मारत का नाही? तो म्हणते गुरुजी मी जर ही एक उभी रेष मारली तर तुम्ही मला एकाचा काढायला 2चा काढायला लावसा. आपल्याला या भानगडीतच पळायचं नाही ना म्हटलं शिकायच्या. आपल्याला या भानगडीतच पळायचं नाही म्हटलं तुम्ही दुसरं सांगा. किती शिकवतात ना. काय बदकाची कावळ्याची चोच, आळवा 6 3चा, बैलाची शिंगोटी 4चा, उभा माणूस 5चा. किती मस्त शिकवत होते. आणि मग गुरुजी त्या विद्यार्थ्यांना शिकवतात आणि शिकवल्यानंतर मग तोच मुलगा एक दिवस गुरुजीला शिकवायला जातो, आहे की नाही? एक दिवस तोच. आम्ही शाळेत गेलो की रोज दुपारची सुट्टी जेवणाची झाली की बॅग घेतली की घरी जाऊ. गुरुजी म्हणत करे नाग्या म्हणत मला तू शाळेत थांबत नाही. म्हटलं सर म्हैस आहे घरी आणि तिचं दूध सोनाळ्याला डबल आणा लागते, त्या डेअरीवर 5 वाजता दिलं तर बरं, नाही तर वाया जाईल. सायकल एकच घरी. मग शाळेतून घरी येऊन चालला जा. एक दिवस खरंच काय झालं माहिती काय, असं वैयक्तिक बोलू नाही, असं इथं तेल्हाऱ्याला आमचा कार्यक्रम होता आणि त्या तेल्हाऱ्याच्या कार्यक्रमामध्ये गुरुजी होते बसले, पिंजरकार सर म्हणून. ते आता का तेल्हाऱ्यात राहतात का कुठं राहतात मला माहिती नाही, पण ते आता माझ्या यूट्यूबला म्हणजे ते सबस्क्राईब केलेलं आहे आणि ते माझे प्रत्येक कार्यक्रम व्हिडिओ पाहतात. तिथं ढोक महाराजांची कथा होती आणि त्या कार्यक्रमामध्ये माझा एक दिवस कार्यक्रम होता. त्यावेळेला त्यांनी तो ऐकला आणि ऐकल्यानंतर सगळे लोक ते प्रवचन झाल्यानंतर दर्शनाला आलेत. गुरुजी माझ्या दर्शनाला आलेत. भागवत मंगल कार्यालयाचं थोडं घर आहे त्यांचं. आणि मग तिथं ते दर्शनाला आले. मी त्यांना काही दर्शन करू दिलं नाही. ते म्हटले महाराज काही चुकलं का माझं? मला नाही म्हटले. म्हटलं गुरुजी तसं नाही आहे, तुम्ही माझे शिक्षक आहात त्याच्यामुळे तुम्ही दर्शन करू नका. त्यांना आश्चर्य वाटलं काय झालं म्हणून, कसं काय बोलून राहिलेत. म्हटलं गुरुजी तुम्ही नाव ऐकलं पण तुम्हाला हे आता काय झालं, नागेश्वर नाव हे होतं, याच्यात नागेश महाराज आगलावे म्हटल्या जातात, ते काही समजलं नाही. म्हटलं गुरुजी तुमचा तो नाग्या मीच आहे. असं ज्या वेळेला म्हटलं ना अक्षरशः माझे गुरुजी रडलेत ते. म्हणजे त्यांना स्वाभिमान वाटला. 10 लोकांना माझा विद्यार्थी सांगायला लागले. हे पंथांना स्वाभिमान वाटत असतो. विद्यार्थी ज्या वेळेला हुशार बनतो तो पुढे चालून शिकवतो, नाही का, हे सांगायचं आहे मला. आणि मग अशा पद्धतीने शिक्षकाचा कर्तव्य जसं विद्यार्थ्याला हुशार बनवणं आहे आणि त्याला एक सुशिक्षित बनवून एक सुजनतेचा मार्ग त्या विद्यार्थ्याला दाखवतात, त्या पद्धतीने संत महात्मे त्या साधकाला योग्य दिशा दाखवण्याचं काम करत असतात. योग्य दिशा दाखवण्याचं काम करत असतात. आणि मग ती योग्य दिशा दाखवायला लागलीत ना, मग तो संत भगवंत एकत्र येऊन साधकाला सुख देण्याचं काम करतात. साधकाला सुख देण्याचं काम करतात. नाथ महाराजांच्या घरी भगवंत पाणी भरत होतं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित असे पाय. त्यांच्या घरी राहतात असं म्हणून खऱ्या अर्थाने माझ्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी संतांचा आधार लागतो. वशिष्ठजींनी सुद्धा भगवान परमात्म्याची महती आमच्या कानावर टाकून दिली की तो भगवान परमात्मा सामान्य नाही, आनंदाचा सुखराशी आहे, आनंदाचा सागर आहे, सिंधू आहे आणि खऱ्या अर्थाने सुखाचा सुखधाम असं रामा. अशा पद्धतीने तो राम प्रभू या ठिकाणी त्याचं मी नामकरण ठेवतो. आता नामकरण ठेवतो म्हटल्यानंतर मग दुसरी अवस्था अशी झाली, त्या ठिकाणी पुन्हा दुसऱ्या पुत्राचं, सुमित्रेच्या पुत्राचं नाव ठेवायचं काम पडलं. त्यावेळेला सांगायला लागले, बार हेती निज हितपती जानी लक्ष्मण रामचरण रतिमनी. ज्याच्या मनामध्ये सदैव त्या ठिकाणी
रामजीचे चरणावर लक्ष असेल असं दुसऱ्या पुत्राचं नाव मी लक्ष्मण ठेवतो. माणूस जन्माला आल्यानंतर त्याचं लक्ष रामाचे चरण असले पाहिजेत. रामाचे चरण असले पाहिजेत. जे रामचरण स्मरतात ना त्या लोकांना व्यावहारिक जीवनामध्ये लोकांचे तळवे चाटण्याची वेळ जीवनामध्ये येत नसते. म्हणून रामचरण सुखदायी भजमन रामचरण सुखदायी. आम्हाला जे रामचरण सुखाचं सिंधू सांगितलेले आहेत आणि म्हणून असा लक्ष्मण जन्माला आलात. संपूर्ण भारताचं भरण पोषण करणारा, जगताचं भरण पोषण करणारा, त्याचं नाव मी भरत ठेवतोय. आणि शत्रूला विघ्न आणणारा शत्रुघ्नजी असे 4 पुत्रांचे नावं ठेवली आहेत. वशिष्ठजीला खूप सारी दान दक्षिणा त्या ठिकाणी मिळाली आणि दान दक्षिणा मिळून त्या ठिकाणी आता ते निघाले. पण आता ते जरी निघालेत पण या लहान मुलांची अवस्था किती छान आहे. लहान मुलं म्हटलेत की त्यांचं प्रेमही तितकंच मोठं असतं, त्यांचा जिव्हाळाही तितकं महत्त्व असतं. माझ्या रामप्रभूच्या पायामध्ये असे ते तोरड्या बांधल्या, तोरड्या ते घुंगराच्या तोरड्या बांधल्या आणि घुंगरांच्या तोरड्या बांधून ज्या वेळेला रामप्रभू आता गुडघ्यावरनं असे पायावर चालायला लागलेत ना, त्यावेळेला ते चालायला लागलेत का त्यांच्या घुंगराचा आवाज छम छम, त्यांच्या घुंगराचा आवाज यायचा. आणि ते घुंगरांचा आवाज जसा यायला लागलात ना, तर त्यावेळेला त्यांचे पाय जसे पडले का त्यांच्या पैजणांचा आवाज येत होता. जी आणि काकभृशुंडी ऋषी हे दोघंही खऱ्या अर्थाने भगवंताच्या दर्शनासाठी आस घेऊन आलेत. देवाचं दर्शन व्हावं आणि त्या दर्शनाच्या अपेक्षेने आल्यानंतर त्यांनी सुंदर एक रूप धारण केलं. पण आता रूप धारण केल्यानंतर भगवंताच्या जवळ येण्यासाठी काही कारण तर लागेल की नाही? कारण तर लागेल ना. देवाच्या जवळ यायला कारण लागते, तसं थोडी काही येता येईल. आणि मग ते कारण म्हणून काय करावं, त्यांनी देवालाच विनंती केली की बाबा काहीतरी कर, तुला तुझं दर्शन दे बाबा, तुझं दर्शन दे. दर्शन दे म्हटल्यानंतर मग आता शेवटी रामप्रभूच्या लीला आहे. माझ्या रामप्रभूने अगदी त्या ठिकाणी रडायला सुरुवात केली. आणि त्यांनी जसं रडायला सुरुवात केली, कौशल्या मातेने सगळे कामं सोडून दिले. लगेच धावत ती आपल्या मुलाच्या जवळ धावतच आल्यात. आता मुलाच्या जवळ धावत आल्यानंतर लगेच रामप्रभूला घेतलं आणि ते असं त्यांना जवळ घेतलं. ते आता सांभाळायचं तर किती सांभाळायचं. एका मर्यादेपर्यंत आई मुलाला मुख करण्याचा प्रयत्न करते. ते जर एवढाही प्रयत्न करून समजा ते मुखर आलं नाही की आई एकच करत असते, त्या पोऱ्याला बाजूला टाकते, ते बाजूला बसते, तेही लढते, पोरे लढते. हेच त्या मायेचं काम असतं, दुसरं काहीच नाही. मग रामप्रभूच्या वेळेला रडायला लागतात ना, रडणं थांबे ना. आणि कौशल्य आई सुद्धा रडायला लागल्यात. सुमित्रा माता आल्यात, कैकई माता आल्यात, विचारायला लागल्यात काय झालं म्हटलं काय बाळ रडत, दुसरं काय. माया प्रत्येक ठिकाणी या म्हाताऱ्या फार हुशार असतात. त्या बुड्या बाड्या पाहिजे ते घरात त्या नाही का. मग त्या बुड्या बाड्या काय पोट्ट लढायला लागले काय करतात, आणि त्या म्हाताऱ्याने घ्यायचं, त्याचं पोटगीट दाबून पाहायचं, कुठे डिग्री गेला आणि काय द्यायचं. पण तुम्हाला माय आता पोट दुखून राहायला वाटते असं असं आहे का. हां ते येईल ते जुने ज्ञान असते त्या लोकांना. आणि मग ते तपासून पाहतात. म्हणजे तपासून पाहिलं का ते काही निदान त्या बुडीला काही लागत नव्हतं. मग तिने पुन्हा त्या ठिकाणी ते परात घेतली, काय म्हणतात त्याला आपल्याकडे, ते स्वयंपाक त्याच्यात ते कणिक मळल्या जाते, ते कोपर परात. हा कोपर घेतलं. ते कोपर घेऊन त्याच्यावर काय बोलतात सगून नाही ते सगून पाहिलं. पण सगून पाहायला लागल्यानंतर म्हणे ओ मग याला दृष्ट लागली ग, दीट लागली म्हणे याला. मग दीट लागली तर मग आता दीट लागल्यानंतर काय करायचं, दीट काढायची म्हटलं. मग तिनं सगळ्याच प्रकारे दीट काढायला लागली. ते कुठे गेली कुठे काढली माहिती काय म्हणे बाबा हो जोरजोरात आहे का इकडे हो जोरजोरात म्हणे काही नाही का. आणि मग दृष्ट काढली पदरानं, पण काही जमलं नाही. काय ना काढता पदरानं खेटरानं. तुम्हाला कसं नाही
तुम्हाला होते वाटते ती पदरानं, चपलीनं, मिठानं, काय मिरची, झाडू, आणखी काय. आमच्या भगवंताला ज्या वेळेला दृष्ट झालीत ना, त्यावेळेला जनाबाईनं माझ्या भगवंताची दृष्ट काढली. ते जनाबाई त्या देवाला विचारते, जनाबाई काढे दृष्ट भक्तीच्या मोहरातीत, गाला लाविबो तुला माझ्या पंढरी राया. भगवंताची दृष्ट काढायची. रामप्रभूला दृष्ट लागली म्हणे. मग कोणाचे ना, चांदोबाची, आमच्याची, आल्याची, गेल्याची, असं जाईल ते मला ते सगळ्याची दृष्ट काढायची. दृष्ट काही निघे ना, हे म्हटले फारच कठीण गेले. मग गावात दवंडी द्या म्हणे, दवंडी गवंडी द्या. कोणी दवंडी देऊन कोणीतरी दृष्ट काढणारा माणूस आला पाहिजे, दिसला पाहिजे म्हटल्यानंतर मग त्याने दवंडी द्यायला लागले. ऐका हो ऐका, आवाज सुरुवात जोरजोरात येतो नाही का. दवंडी द्यायची असली की इथूनच असते ना, कुठे द्यायची. ऐका हो ऐका, PM किसान सन्मान आपल्या दृष्टच होता आपला की नाही. मलाही वयमानानं आता दशरथी नंदनच्या पुत्राला दृष्ट लागली आहे आणि जो कोणी दृष्ट काढेल ना त्याला पटकन राजमहलामध्ये बोलावलं. काकभृषुंडी ऋषी म्हणत, शिवजी ऐकलं काय, हे संधी आपल्यासाठी यात घालू नका. लगेच दोघंही गेलेत. म्हटले, ओ दवंडीवाल्या, आम्हाला दृष्ट काढता येते. तो म्हटले, पैसे किती घेशील? म्हणजे फुकट, फक्त ने, फुकट जातो, फक्त ने आम्हाला तू त्या राजमहलामध्ये ने म्हटल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी काकभृषुंडी ऋषी आणि शिवजी त्या ठिकाणी जात आहेत. रामप्रभूच्याकडे पाहतायत. ज्या वेळेला जायला लागलेत ना, जाता जाता रड येतो, त्यांच्या अश्रू येतो डोळ्यामध्ये की काय रामप्रभू, सकाळपासून दुपार झाली तो वाट पाहतोय तुमच्या दर्शनासाठी, तरी तुम्ही आम्हाला दर्शन देत नाही आहात. किती परीक्षा घेतात हो प्रभू तुम्ही भक्ताची, असं म्हणून त्यांच्या दोघांच्या डोळ्यामधून अश्रू आहे. इकडे देवाचं रडणं चालू होतं. ते आनंदात आले. आनंदात जसे आले, जसे राजमहलापर्यंत पोहोचले. लगेच राजमहलामध्ये पोहोचल्यावर आनंदाला पारावर सुटला. ते हसत रामप्रभूच्या जवळ आले. रामप्रभूचं रडणं चालू आहे आणि त्यांचं हसणं चालू आहे. तर दोघांची नजर एक झाली, दृष्टादृष्ट झाली. काय परिस्थिती झालीत राजा, माझे रामप्रभू रडत होते, ते हसायला लागलेत आणि माझे काकभृषुंडी ऋषी आणि शिवजी जे हसत आले होते ते रडायला लागलेत. ते जसे रडायला लागलेत ना, त्या बुड्या बाड्यानं पाय हो माय, दृष्ट काढणारा किती कारगिर आहे म्हटले, किती खतरनाक आहे. लगेच येतारभर त्यांनी दृष्ट काढली. माझ्या मुलाचं रडणं स्वतः घेतलं आणि त्याचं हसणं मुलाला दिलं. आता ते का रडले, हे का हसले, त्याचं कारण आहे. शिवजी देवाच्या पुढे गेल्यानंतर रडू घेतला. शिवजी म्हणतात, देवा परीक्षा पाहायची पण इतकी एवढी पाहतोत का ले का, म्हणून रडतंय. पण रामप्रभू हसताय. कैसी मजा घेतली म्हणते, कशी मजा घेतली तुमची, कैसा रुलाया. दोघांची दृष्ट झाली. काकभृषुंडी ऋषीचं जीवन सार्थकी झालं भगवंताचं दर्शन घेऊन. काकभृषुंडी भगवान परमात्म्याच्या चरणाला स्पर्श करतात आणि एकच विनंती करतात, प्रभू याच्या पुढे आयुष्यभर तुझ्या चरणाचं दर्शन घेईन, जगताला खऱ्या अर्थाने तुझ्या भक्तीच्या संबंधामध्ये ज्ञान देईल. म्हणूनच ते काकभृषुंडी ऋषी गरुडाला ज्ञान देत आहेत. आणि इकडे महादेव निघून गेले. या दोघांचं ते ज्ञान ऐकल्यानंतर साधू संत वेळे झाले, तपस्वी वेळे झाले. त्यांच्या मनामध्ये एकच आस आहे, मला माझ्या रामप्रभूचं दर्शन कसं मिळेल. रामप्रभूने खेळायला जायचं म्हटल्यानंतर भीतीच्या आधाराने त्यांनी चालायचं. आता पूर्वी भीती दगडाच्या असायच्या, दगडाच्या भीती. त्या दगडाच्या भीतीचा आधार घेऊन ज्या वेळेला चालायचेत ना, त्यावेळेला तपस्वी ऋषी मुनी साधक ते तिथंच असायचे. आणि ते तिथंच असताना सुद्धा त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचा. त्यांच्या मनामध्ये फक्त एकच विचार असायचा, आम्ही या भिंतीचे दगड का झालो नाही. का? कारण निदान आम्ही दगड झालो असतो तर या भगवान परमात्म्याने आम्हाला स्पर्श तरी केला असतात.
निदान त्या अनुषंगाने भगवान परमात्मा आम्हाला हात लावू शकला असतात. आम्ही त्या दगडापेक्षा सुद्धा अभागी आहोत. आम्ही त्या दगडापेक्षा सुद्धा अभागी आहोत की आमच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा जवळ आहे, पण त्या भगवान परमात्म्याचं दर्शन आम्हाला नाही. कधी कधी सांगून आपल्यापेक्षा दगड चांगली असतात. कधी कधी आपल्यापेक्षा दगड चांगले असतात, कारण ते दगड तरी पूजनीय होतात. कधी कधी जगतामध्ये मला विचार पडतो, तर रस्त्यावरचा दगड किलोमीटर सांगतो तो, आणि तुम्ही आपण माणूस पण जाणत नाही. मग आपल्यापेक्षा थोर कोण आहे? आपल्यापेक्षा थोर मला वाटतं कधीतरी दगडच आहे, कधीतरी दगड आहे. अरे दगड देव होऊ शकतो, माणूस का नाही? माणूस का होऊ शकत नाही? मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, मंदिरामध्ये जी मूर्ती आहे ना ती दगडाची आहे, ती दगडाची आहे. पण ती दगडाची मूर्ती तोचपर्यंत आहे जोपर्यंत मंदिराच्या बाहेर आहे. एकदा का ते मंदिरात प्रवेश केली, विराजित झाली ना, का त्या दगडाला सुद्धा मूर्त रूप प्राप्त होतं, ते देव स्वरूप प्राप्त होतं. आता ज्याच्यावर बसून त्या तो कोणता बाबा, त्याला तो गवंडी बाबा ते काम करतोत ना, दगडाचं काम करतात, ते बाबा ज्याच्या अंगावर बसू बसू काम करत होते, आता तेच बाबा स्वतः त्या मूर्तीच्या पायावर नतमस्तक होतात. त्याच्या मागचं कारणच असं आहे, दगडाला सुद्धा देवपण प्राप्त होतं. आणि मग देवपण प्राप्त होत असेल, मग आम्ही माणूस असून आमच्या जीवनात फायदा काय, फायदा काय, हे जाणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही माणूस म्हणून काय करायला पाहिजे, आम्हाला कधीतरी याची जाणीव कधीतरी आमच्या जीवनात असली पाहिजेत. म्हणून ते तपस्वी लोक रडतायत की आम्हाला भगवान परमात्म्याचं दर्शन का होऊ नये. कधी कधी तर ते त्या भगवंताच्या संकीर्तनामध्ये एवढे साधनेत गुंग व्हायचे, हजारो वर्ष त्यांनी साधना करायची. आणि हजारो वर्ष साधना करत असताना, कधी कधी हिमालयामध्ये साधना करत असताना कावडे येऊन त्या साधुकांच्या शरीराचे लचके तोडतात. साधक तरी सुद्धा समाधीतून बाहेर उठत नाही, आणि ती त्या फक्त त्या कावड्याला एकच विनंती करतात, कावड्या कागा सब तन खाइयो, चुन चुन खाइयो दो नयना छोड़ दीजो, पिया मिलन की कावड्याला विनंती करतात, कावड्या तुला खायचंय ना, अख्खं शरीर खा, अख्खं शरीर खा, फक्त आमचे 2 डोळे राहू दे. 2 डोळे राहू दे का? त्या 2 डोळ्यांनी आम्हाला आमच्या पिया माझ्या प्रभू रामचंद्राच्या भेटीची आस आमच्या मनामध्ये आहे. फक्त तेवढे 2 डोळे ठेव, बघ की तू अख्खं शरीर खाल्लं चालेल. असे सगळेचे सगळे साधक ऋषी मुनी त्या भगवान परमात्म्याची अपेक्षा व्यक्त करतात. आणि अपेक्षा व्यक्त करत असताना आता माझे रामप्रभू थोडे थोडे जसे मोठे व्हायला लागलेत ना, ते आता ज्ञान प्राप्त करतात. ज्ञान प्राप्त करत असताना काय ज्ञान प्राप्त करायचं, म्हणजे त्यांना संस्कार कोण्या पद्धतीचे प्राप्त होतात, तर त्याचं वर्णन गोसावी तुलसीदासांनी केलेलं आहे. दोहे आम्ही म्हणतो की नाही, मला माहिती आहे हे दोहे तुम्हाला येत नाहीत, आम्हालाच तर पाहून म्हणावे लागतात. पण मग आम्ही त्याच्यानंतर जे नामचिंतन करतो ना, ते नामचिंतन त्याच्यासाठी आहे, एक तर दोह्याची शुद्धी व्हावी, आमच्या वाणीची शुद्धी व्हावी, आमच्या वाणीची शुद्धी व्हावी. म्हणून ज्या ज्या वेळेला हे नामचिंतन होते की नाही, त्या त्या वेळेला निदान टाळ्या वाजवत जा, नामचिंतन करत जा, मनापासून टाळी वाजवली पाहिजे. तुम्ही फारच आळस करून राहिले तो आजकाल, काय झालं असं चिंतनामध्ये आळस केलं. भगवंताच्या संकीर्तनामध्ये पुढाकारी असलं पाहिजेत माणसानं. हे नेहमी नाही आहेत. आईनोत वडिलांनोत मी नेहमी सांगतो, तुम्ही जीवनात किती मोठे व्हा गळ्या, देवाच्या पेक्षा मोठे नाही होऊ शकत. संकीर्तन असलं हे आमचं बोलणं तुमचा उद्धार करणार नाही. मी नेहमी वाक्य बोलत असतो, नागेश आगलावे किती चांगला बोलतेत, याने तुमचा उद्धार होणार नाही. या कथेमध्ये श्लोक, चौपाई, त्यानंतर दोहे जे गायल्या जातात ना, त्याच्यातून जे संकीर्तन होते त्यानेच आपला उद्धार होतो. म्हणून या नामचिंतनाला कधी मागे सरायचं नाही. आम्ही चिंतनासाठी पुढे असलं पाहिजे, चिंतेत नाही. चिंतेतून मुक्त व्हायचं आहे, चिंतनाचा आधार घ्यावा, चिंतनाचा आधार घ्यावा. जे चिंतनाचा आधार घेतात त्यांना चिंता सतवणार नाही, चिंता सतवणार नाही. म्हणून चिंतनाचा आधार घ्या. भगवंताचं संकीर्तन करणं महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी असतात. भगवान परमात्म्याचा यज्ञोपवीत संस्कार झाला.
आता त्यांचं संस्कार ज्या वेळेला झालात ना, आता लहानपणामध्येच राम प्रभू आपल्या आई वडिलांचं नमन करतायत. प्रातकाल उठके रघुनाथा, मात पितः गुरु नावही माथा. राम प्रभू सकाळी उठल्याबरोबर स्नान करतात आणि स्नान करता बरोबर सगळ्यात पहिलं काम करतात, आपल्या आई वडिलांचं दर्शन घेतात आणि आपल्या गुरुचं दर्शन घेतात. राम प्रभू जो मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम आहे, जो जगन्नियता परमात्मा आहे, ज्याने ही सृष्टी निर्माण केली, ज्याने हे सर्व विश्व निर्माण केलं, तो भगवान परमात्मा जर मायबापाचं दर्शन घेत असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? त्याला काय गरज होती दर्शन करायची? पण त्याला दर्शन करायची गरज ह्यासाठी होती, त्याने फक्त एक दाखवायचं होतं की बाबा माणूस म्हणून तुम्ही जन्माला आला असाल ना, तर माणसाचं कर्तव्य आहे त्याने मातृपितृरूपी भगवंताच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. मातृपितृरूपी भगवंताच्या चरणावर नतमस्तक झालं पाहिजे. माझे रामप्रभू त्याच करता प्रातकाल उठके रघुनाथा, मात पितृ गुरु नावही माथा, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात. हे आमच्या जीवनाचं कर्तव्य आहे. आम्ही मायबापांचं दर्शन घेऊन ज्या वेळेला घराच्या बाहेर पडूत ना, मी रामचरितमानस ग्रंथाची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला जीवनात अपयश कधीच मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. जेही लोक घरून निघताना मायबापाचं दर्शन, मी निघतोच म्हणून सांगतो, मी तुम्हाला माहिती आहे 5 वर्ष झाले तुम्ही मला पाहताय, मी तेच बोलतो जे जगतो, तेच बोलतो जे जगतो, त्या पलीकडे नाही. आणि म्हणून आम्ही ज्याही वेळेला घराच्या बाहेर निघू त्यावेळेला नतमस्तक होऊन आम्ही ज्या वेळेला दर्शन करूत ना, मी खरंच सांगतो, जे मायबापाच्या पायावर झुकतात ना, त्यांना बाहेर समाजाच्या पुढे झुकण्याची गरज येत नाही. त्यांच्या जीवनामध्ये झुकायचं वेळ प्रसंग त्यांच्या जीवनात येत नाही. म्हणून माता पितेच्या पुढे माणसानं नतमस्तक झालं पाहिजे. कारण या जगतामध्ये भगवान परमात्मा सर्वत्र वास करू शकत नाही, तो सगळीकडे भटकंती करू शकत नाही आणि सगळ्या लोकांना त्याचं दर्शन देऊ शकत नाही. म्हणून तो वेटेवरचा पांडुरंग, तो अवध नगरीचा राम प्रभू, तो वृंदावनचा कृष्ण कन्हैया, त्याने एक विचार केला, मी सगळ्यांच्या जवळचं जाऊ शकत नाही ना, मग त्या सगळ्यांच्या जवळ जर मी जाऊ शकत नसेल तर त्यांच्या जवळ माझा अंश पाठवला पाहिजे. म्हणून तो भगवान परमात्मा आपल्या आई वडिलांच्या रूपाने आपल्या घरामध्ये राहायला आलाय आणि तोच भगवान परमात्मा खऱ्या अर्थाने आम्हाला नित्याने दर्शन देत राहतो. हे मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का, उस विधाता की पहचान है. भगवंताची ओळख या जगतामध्ये जर काही असेल तर त्या आई वडिलांची आहे. म्हणून आहे तोपर्यंत त्या मायबापाची किंमत करा, आहे तोपर्यंत किंमत करा. जे लोक जीवनामध्ये मायबापाची किंमत करतात त्या लोकांच्या जीवनामध्ये कशाचीच उणीव भासत नसते, तेवढं लक्षात ठेवायचं. जीवनात कशाचीच उणीव नाही. मायबाप आपल्यासाठी काय करत नाही याचा विचार आम्ही कधीतरी केला पाहिजे. किती विचार करतात मायबाप. आम्ही लहान असताना आम्हाला चुरून 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 खाऊ घालतात. का? त्यांना माहिती आहेत माझ्या मुलाला भाकर खाता येणार नाही, मग ती वरणाचा काला करून देते, नाही का, अगदी पातळ करते आणि त्या मुलाला त्या मुलीला खाऊ घालते. कधीतरी आम्ही हा विचार केला पाहिजे की आम्हाला दात नाहीत म्हणून आमची आई चुरून चुरून काला खाऊ घालत असेल तर म्हातारपणामध्ये जर मायबापाला नाही खाता येत असेल का, त्यांचे दात पडलेले असतील, तुम्ही जर त्यांच्यासाठी काला करून द्याला आणि त्यांना जर चुरून चुरून खाऊ घातलत ना, खाऊ घालायचं सोडून द्यावं. तुम्ही फक्त येता जाता मायबापांना आई जेवली का, बाबा तुम्ही जेवलात का, एवढं जरी विचारलं ना, मी खरंच सांगतो ते एवढा भरभरून आशीर्वाद देतात राजा. जीवनामध्ये तुम्ही तुमच्या आईबापांना जीव घाला म्हातारपणामध्ये, तुम्हाला आयुष्यभर अन्नाची कधीच कमी पडणार नाही, जीवनात कधीच नाही पडत. खूप मोठं थोरपण आहे. मायबाप आपल्यासाठी करतात तर त्याची जाणीव आम्ही कधीतरी ठेवली पाहिजे. काय नाही करत हो आमच्यासाठी, सगळं काही आहे. आम्ही आई आपली जेवायला बसलेली असताना जर समजा आम्ही आई जेवायला बसली आणि तुम्ही खेळतात, या पोरांची सवय फार मोठी खराब आहे लेकाची. ही इतरत्र वेळेमध्ये नाही, पण नेमकं जेवायला बसलेली असली आई का त्याच वेळेला ते सुशी करते. हा त्याचा नियमच आहे. मला फक्त खरं सांगा, ज्या वेळेला तुमची आई आपली आई जेवायला बसली आहे तर मुलाने जर शी केली असेल, आई आधी काय करते? जेवून घेते नंतर मुलाची घाण साफ करते?
नाही नाही, ती आधी त्या मुलाची घाण साफ करते, स्वच्छ करते, नंतर मग त्या मुलाला खरं सांगा आता स्वच्छ केलं, त्याला चांगल्या शुद्ध जागेवर झोपवल्यानंतर काय त्या आईची जेवायची इच्छा होत असेल वर, तिची इच्छा होते का? मग त्या मायची इच्छा होत नसेल तर कधीतरी आम्ही हा विचार केला पाहिजे, आमच्यासाठी किती करतात, आम्ही काय करायला पाहिजे. माय आमची घाण जर स्वच्छ करत असेल ना, मी तुम्हाला सांगेल एखाद्या वेळेला मायबाप म्हातारे आहेत आणि ते घरामध्ये पडलेले आहेत, अनावधानाने चुकून वडिलांना थुंका आलाय, थुकायचंय, पण ते थुंका टाकण्यासाठी त्यांना जर एखादं खापर मिळत नसेल, मळकं मिळत नसेल, माझी तुम्हाला विनंती आहे, काही सामुग्री तुमच्या जवळ नाही म्हणून सांगतोय. वडिलांना थुंकायचंय पण ते थुंकण्यासाठी मळकं डस्टबिन दिसत नाहीये, अशा वेळेला मी तुम्हाला हात जोडून विनंती करेन, मडकं नाही म्हणून तो बापाचा थुंका घेण्यासाठी तुमची ओंजळ पुढे करा. तुम्ही जर त्या बापाचा थुंका आपल्या हातात ओंजळमध्ये घेण्यासाठी जर हात पुढे केलात ना, मी रामचरित ग्रंथाची शपथ घेऊन सांगतो, आयुष्यात कधीच कोणाच्या पुढे हात पसरण्याची वेळ आपल्या जीवनात येणार नाही, कधीच येणार नाही. फक्त अत्यंत महत्त्वाचं आहे, आमच्या जीवनात ती निष्ठा असली पाहिजे, तो भाव असला पाहिजे. राम प्रभूला हे फक्त दाखवायचं होतं, म्हणून एकीकडे भगवान परमात्मा पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच, तो भगवान परमात्मा म्हणतो मी या जगताचा माता पिता आहे, पण जगताचा माता पिता जर त्याच्या माता पित्याच्या पुढे झुकत असेल तर कधी तर विचार केला पाहिजेत ना, आम्ही कधी तर विचार केला पाहिजे. असे रामप्रभू खऱ्या अर्थाने आपल्या घरी माता पित्यांची सेवा करतायत, सेवा करतायत. ही सेवाच तर खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाची आहे. आमच्या जीवनामध्ये सेवेसाठी माणसानं कधीच मागे सरू नये, म्हणून रामप्रभू त्या ठिकाणी सेवा करून आता प्रौढ अवस्थेला येतात, आणि ज्या वेळेला प्रौढ अवस्थेला आलेत ना, नेमकं आता त्या ठिकाणी यज्ञोपवीत संस्कार झाला, आता त्यांना शिक्षणाचे धडे द्यायचे, म्हणून आता त्यांना 14 वर्ष संपलेत. असे 14 वर्षापर्यंत वशिष्ठ जे त्यांना ज्ञानाचे धडे देतात, शिक्षण घेतात, आणि त्या शिक्षणामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने ते रामप्रभू आणि इतरत्र तिघं म्हणजे हे चौघही भावंड पारंगत होतात. शिक्षणाचे धडे सुद्धा एखाद्या वयाच्या पर्यंतच मर्यादित असतात, ते तोपर्यंत चांगले असतात. म्हणजे माणसानं ज्ञान प्राप्त करायचं ते 1 ते 25 वयोगटापर्यंतच, त्यानंतर ज्ञान घेता येत नाही. कितीही अभ्यास करू द्या, मग तो अभ्यास होत नाही, डोक्यात राहत नाही. 25 वयोगटापर्यंत जेवढा अभ्यास केला तेवढाच आमच्या कामात पडतो. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्य, चतुर्थे किम करिष्यसी. कारण 1 ते 25 वयोगटापर्यंत अभ्यास, 25 ते 50 धन कमवायचं नीतीच्या मार्गाने, कंसात हे महत्त्वाचं आहे. आणि 50 ते 75 माणसानं पुण्य संचय करायचा, पण पुण्य संचय, कारण चौथियाचे ठाई काहीची करणे नाही, म्हणून त्या ठिकाणी माझे भगवान परमात्मा ज्ञानाचे धडे घेतात, आणि ज्ञानाचे धडे घेतल्यानंतर आता मात्र विश्वामित्रजींनी त्यांना सुदृढ बनवलं, सुशिक्षित बनवलं, आणि सुशिक्षित बनवल्यानंतर एक दिवसचा प्रसंग असा येतो, त्या ठिकाणी त्यांच्या आश्रमामध्ये विश्वामित्रजी येतात, आणि विश्वामित्रजी आल्यानंतर ते त्या ठिकाणी रामप्रभूची मागणी करतात. पण ती मागणी केल्यानंतर काय अवस्था होते ते सगळं आपल्याला पाहायचं आहे. पण त्याआधी सुंदर असं भजन करूयात आणि नंतर पुढला कथाभाग पाहूयात. भजन साधं घेऊ की आनंदात घेऊ सांगा. मी नाचलं पाहिजे तशी कितीतरी प्रमाण आहे, नाचलं पाहिजे. आम्ही नाचतोच, पण कुठं? आमचे संत महात्मे म्हणतात, काय करावी ती मोलाची माकडे, नाचतात ती पुढे संसाराच्या. नाचतात म्हणे, पण कुठं? संसाराच्या पुढे. आणि संसाराच्या पुढे काय किंमत राहते का माणसाची? किंमत राहते काय? आईनो माफी मागून बोलतो, मी विरोध करत नाही, तुम्ही नाचा नका नाचू, तुमचा स्वभाव आहे, तुमचं काम आहे, मला काय घेणं देणं त्याचं आहे. पण एक लक्षात घ्या, आम्ही ज्या वेळेला बाहेर रस्त्यावर समाजाच्या पुढे डीजेच्या तालावर नाचतोत ना, त्यावेळेला तिथं आमच्यावर अश्लील लोकांची नजर असते, अश्लील लोकांची नजर असते. आणि या मंडपात हरिभक्तीच्या नादामध्ये, निनादामध्ये, संकीर्तनामध्ये आम्ही ज्या वेळेला नाचतोत ना, त्यावेळेला प्रत्यक्ष रामप्रभूची नजर आमच्यावर असते. कोणाची नजर कामाची आहे? इथं या देवाची नजर कामाची आहे ना, तिथं नाव कोण ठेवता? इथं सगळंच माप आहे, इथं सगळा आनंद आहे. आज सकाळी रामफेरीत आनंद घेतला भजन आमच्या वारकरीने, रामफेरीत खेळले. आमची तर रामफेरी झोपीतच जाते. किती वाढले होते आज, कोण कोण आलं रामफेरीला?
25 तारखेला जा संध्याकाळी, 26 तारखेला सकाळी रामफेरीला, आहे की नाही? कधी याल, आता अर्धे दिवस तर झाले, आता तरी या रामफेरीला किती आनंद चालू आहे, किती श्रीराम जयरामचा जयघोष. सकाळ आज तर सकाळी 4 वाजेपासूनच भजन सुरू झालं. बापा बापा, अख्खं गाव जागृत होतं, पण तरी जागृत असून नाही उपस्थिती झाली पाहिजे तशी. तुम्ही म्हणता आग लाव्या, तू तर नसतं, मी जरी नसेल तरी मला 4 डोळे. आता आमचं तिथलं आमचं उरकत नाही म्हणून नाही तर आम्हाला काय यायला हरकत नाही काय. आम्हाला थोडं काय ते माझं मला झालंय जड, त्यात आमचं आम्हालाच भारी चाललंय ना, त्याच्याच्यानं आम्ही उपस्थित नाही राहू शकत. आम्हाला आमचंच करता जाते. पण आपण सगळ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे. किती आनंद आहे का तुम्ही ज्या वेळेला ते भजन करतात ना, किती मस्त वाटते ते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. है की नाही? किती मस्त वाटते. माणसाला अगदी अंतकरणातून शुद्ध करून टाकते. एकदा आम्ही रामप्रभूचं फक्त महाराजांनी म्हणायला लावलं म्हणून जर आमच्या चेहऱ्यावर हास्य येत असेल, आम्ही जर सदैव रामप्रभूचं चिंतन केलं तर आमचे शरीर कांती उजळायला लागते, प्रत्यक्ष देवरूप आम्हाला प्राप्त होते. कधीतरी आम्ही हा विचार केला पाहिजे. आता नका चुकू, काय म्हणतात मराठीत, मिस नका करू. आता हुकवायचं नाहीत. उद्यापासून रामफेरीला सगळ्यांनी हजर राहिलं पाहिजे. सगळ्यांनी हजर. कोण कोण नाही राहणार हात वर करा. आता एकीने हात वर केला नाही म्हणजे आता सगळ्या असल्या पाहिजेत. माणसापैकी कोण कोण असते हात वर करा बरं. बाकीचे सकाळी बारी धरायला जातात त्या सकाळी. का हो दाणे सरकार, आता येसान ना उद्यापासून सगळे 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 या, सगळे पुरुष मंडळी. अरे आनंद आहे हा. बा आई वडिलांनो, मी खरं सांगतो, मला काही घेणं नाही तुम्ही केलं काय नाही केलं काय. मला असं वाटतं माझं वाकोडी गाव आहे, माझ्या गावचा परमार्थ मोठा राहायला पाहिजे. परमार्थ राहायला पाहिजे. हम रहे या ना रहे, लेकिन ये सिलसिला हमेशा रहना चाहिए. हा सप्ताह चालू राहायला पाहिजे. हे असे जर धंदे करसाल तर हे बंद होईल ना. बाय हो, तुमच्या हाती आहे. आता तुम्ही करा. लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात का तुम्हाला? भेटतात ना. 12 महिन्याला देवानं तुम्हाला फुकट दिले की नाही ते 1500 रुपये देवानं म्हणून राहिलो मी. तोही देव आहे ना, हाही दोन्ही देवच आहेत म्हणा. आता हा देवानं आपल्याला फुकट दिले की नाही, खरं सांगा कोणत्या मेहनतीचे आहेत ते. मग समजा त्या मेहनतीला जर आपण याच्यात टाकलं, काय होईल एखाद्या वेळेला? काय होईल? फुकट दिले देवानं. त्या देवाचं ब्रीद आहे बरं. तुम 1 रुपया दोगे हो 10 लाख देगा. तुम्ही 1 रुपया द्या तो 10 लाख देते. 1 लाख. ही परिस्थिती आहे. कमी नाही सरायचं माणसानं, कमी पडू देत नाही देव. विश्वास ठेवा नागेश आगलाव्याच्या शब्दावर. देव तुम्हाला कमी पडू देणार नाही. देवा कार्यासाठी जर तुम्ही पुढे राहिलात तर कधीतरी माणसानं पुढाकारी असेल काय. वा, आज तुम्ही टाळी वाजवली. वा, हा ते बरोबर आहे. ऐकू येते तिकडे. खूप महत्वाचं आहे. हे चालू राहिलं पाहिजे रे. परमार्थ चालू राहिला पाहिजे. सांगा घरीच्या इले सांगा म्हणा, हे बंद नाही पडायचं म्हणा, चालू ठेवा. आनंद चालू ठेवा. हा आनंद कुठेही मिळत नाही. हा तुम्ही तेल्लाऱ्याला जा, कोण्या दुकानात विकत मागा मिळते काय? कोण्या दुकानात हा आनंद नाही आहे मिळत. हा फक्त इथंच उपभोगल्या जाऊ शकते. हा आनंद महत्त्वाचा आहे. म्हणून असो द्या, हा आनंद घ्याय, माझी एकच विनंती आहे. भगवान राम प्रभूला घेण्यासाठी त्या ठिकाणी विश्वामित्रजी आले. वैशिष्ट्यजीची भेट घेतली आणि वैशिष्ट्यजीच्या कानावर येण्याचं ज्या वेळेला कारण सांगितलं, त्यावेळेला ते म्हटलेत, माझी आज्ञा घेतल्यापेक्षा तुम्ही आता दशरथाकडे गेलं पाहिजे. आणि मग दशरथजीच्याकडे गेल्याबरोबर त्या ठिकाणी विश्वामित्रजीचा त्यांनी सन्मान केला, मान सन्मान केला, त्यांना यथोचित पूजन केलं, त्यांना भोजन वगैरे दिलं. आणि सगळं झाल्यानंतर सकाळच्या वेळेला त्या ठिकाणी येण्याचं प्रयोजन विचारलं. सकाळच्या वेळेला येता बरोबर नाही. आमच्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे. विश्वामित्रजी त्यांच्या घरी आले,
त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांनी त्यांचा प्रेम सन्मान वगैरे सगळं दिलं. सकाळी रात्रीचं भोजन झाल्यानंतर झोप झाली. सकाळी चहा पाण्यानंतर विचारलं, का हो कसे काय आले? आम्ही तर पाहुणा गाडीतून उतरता बरोबर रस्त्याने दिसला की राम राम, आता मध्येच कसे काय आले? और पहिले त्याला घरात घे, त्याला प्रेम दे, काही चहा पाणी पाज, नंतर काही विचारपूस करा कसं काही न झालं. आम्ही आधीच विचारतो, बरे झाले बुवा आले, बरे रस्ता भुलले नाही का? विश्वामित्रजी ज्या वेळेला आलेत आणि राजा दशरथजी दुसऱ्या दिवशी सकाळी विचारतात, महाराज तुमचं येण्याचं कारण काय? त्यावेळेला विश्वामित्रजी त्या दशरथजीला आज्ञा करताय, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. दशरथा, मला तुझ्या पुत्राची मागणी आहे, मला तुझा पुत्र पाहिजेत म्हटल्यानंतर राजा दशरथजी म्हटलेत, महाराज तुम्हाला हवं तर खऱ्या अर्थाने तुम्हाला मी आणखी काही देतो, तुमची इच्छा असेल तर धन धान्य 10 गावं तुम्हाला दत्तक देतो. पण या म्हाताऱ्या अवस्थेमध्ये मला पुत्र झालात महाराज आणि तुम्ही त्या माझ्या पुत्राला मागतायत, तेही माझं सगळ्या स्नेह ज्या मुलावर आहे त्या मुलाला तुम्ही मागतायत. त्यावेळेला राजा दशरथजीला ते सांगतायत, तुम्ही जरी मला या पद्धतीचं भाष्य करत असलात तरी खऱ्या अर्थाने तुमचा पुत्र धर्म कार्याच्या अनुषंगाने पाहिजेत. आणि राजाचं कर्तव्य आहे, जोही पुत्र त्या ठिकाणी होतो तो राजपुत्र धर्म कार्यासाठी सुपूर्त करता आला पाहिजे, धर्म कार्यासाठी सुपूर्त करता आला पाहिजे. पुत्र किती आहेत याला किंमत नाही, पुत्र कसे आहेत याला जास्त किंमत आहे. का हो पुत्र आहेत म्हटले 3 आहेत, म्हटले कुठं आहे? एक जेलात आहे, एक फरार आहे, एक तळीपार आहे. काय करतात? आम्हाला पुत्र संतान असावे, पण त्याची सुद्धा कुवत लायकी त्या पद्धतीची असली पाहिजे. आम्हाला रामप्रभूच्या संबंधामध्ये खऱ्या अर्थाने ते ज्ञान देत असताना एक विनंती करतात, महाराज तुम्हाला जर पुत्र हवा आहे, तुम्हाला तुमचा पुत्र आहे ना, तो पुत्र तुम्हाला स्नेह बाजूला सारून धर्म कार्यासाठी सुपूर्त करता आला पाहिजे. कारण माणसाचं आद्य कर्तव्य आहे आधी धर्म आणि नंतर आमचं वैयक्तिक जीवनाचं कर्म आहे, वैयक्तिक जीवनाचं कर्म आहे. पण राजा दशरथाला फार समजावून ज्या वेळेला सांगितलं जातं तरी राजा दशरथजी त्यावेळेला ऐकत नाही. त्यावेळेला स्वतः रामप्रभू आता पुढे येतात आणि सांगतात, पिताश्री मला जाऊ द्या, आता जातो आणि आता परत येतो म्हटले. आता परत येतो, त्याला काय वेळ लागते? त्याला काय वेळ लागते म्हटल्यानंतर आता माझे रामप्रभू ज्या वेळेला विश्वामित्रजी सोबत जायला लागतात ना, त्यांच्यासोबत लक्ष्मणजी सुद्धा जायला लागतात. कारण रामप्रभू एकटे कधी जातच नाही, एकटे कधी जातच नाही. रामप्रभू एकटे यासाठी गेले नाही, कारण लक्ष्मणाचा आधार असल्याशिवाय, लक्ष्मणाचं लक्ष असल्याशिवाय रामप्रभूचं जीवन पूर्णच नाही, रामप्रभूचं जीवन पूर्ण नाही. आणि म्हणून राजा दशरथजी आता मान्य करतात आणि विश्वामित्रजी सोबत त्या ठिकाणी त्यांना जायला लावतात. आता त्यांच्यासोबत ज्या वेळेला गेलेत ना, तिकडे जात असताना अनेक गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर येतात. पण सुरुवातीला ज्या वेळेला सुबाहू त्या ठिकाणी येतोत ना, भगवान परमात्मा सुबाहूला खऱ्या अर्थाने अग्निबाणाने ठार करून टाकतात, त्याला मारून टाकतात. त्या ठिकाणी समोर आधी त्राटिका नावाची राक्षसी येते, तिला सुद्धा माझे भगवान परमात्मा मारून टाकतात. मारीच अनेक मोठं सैन्य घेऊन त्या यज्ञावर चाल करून येतो, पण त्या ठिकाणी सैन्याचा नायनाट केला. पण सुबाहू मारीच्याला बिगर टोकाच्या बाणानेच माझे भगवान परमात्मा 400 कोस दूर मारून पाठवून देतात, उडून देतात. मला कधी कधी आम्हाला प्रश्न पडला असेल, का हो सुबाहूला मारलं, त्राटिकेला मारलं, मग मारीच्याला का मारलं नाही? का मारलं नाही? त्याला का बिगर टोकाच्या बाणाने 7 समुद्रापार फेकून दिलं? त्याच्या मागचं कारण आहे, तुलसीदासांनी जे चरित्र लिहिलेलं आहे ना, ते चरित्र खऱ्या अर्थाने घटना घडल्यानंतर लिहिलंय. आणि वाल्मिकीजीचं जे चरित्र आहे ते रामप्रभू जन्माला येण्याच्या आधीच आहे, रामप्रभू जन्माला यायच्या आधीच आहे. रामप्रभू म्हणतात, बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामा म्हणेन. वाल्मिकांनी सांगावं आणि त्या पद्धतीने मी जगावं. तर वाल्मिकजीने जर सांगितलं असेल की रामप्रभूने मारीच्याला पहिल्याने मारू नये, का? कारण हे नाटक बिघडू शकतेत ना. रामकथा ही खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याने दृष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माचा सांभाळ करण्यासाठी रचलेले हे नाटक आहे, नाटक आहे.
आणि म्हणून भगवान परमात्म्याला माहिती होतं मारीचाला जर मी मारतो तो पुढे तो मृग बनणार, हरिण बनणार नाही. आणि हरिण जर बनला नाही तर माता सीतेचं हरण होणार नाही, तिचं अपहरण होणार नाही आणि त्यांना नेल्या जाणार नाही. म्हणून मारीचाला बिगर टोकाच्या बाणाने त्या ठिकाणी मारलं. आणि त्यावेळेला त्या सगळ्या दैत्यांना मारण्यासाठी ज्या वेळेला गेलेत ना, रस्त्याने जात असताना माझ्या रामप्रभूने एका ठिकाणी भला मोठा ढीकचा ढीक पाहिलात. ढीकचा ढीक पाहिलात. तो ढीक कशाचा होता माहिती आहे का? तो साधूंच्या हड्डीचा होता. रामटेक नावाचं क्षेत्र आहे. रामटेक नावाचं टेकडी नाही का, ते नागपूरच्या बाजूला ते टेक म्हणजे माझ्या भगवान परमात्म्याचं लक्ष त्या ठिकाणी गेलं. माझे रामप्रभू त्या ठिकाणी गेले तर तिथं लाखो साधू संतांच्या अस्थी दिसल्यात, हड्ड्या दिसल्यात. आणि ज्या हड्ड्या ज्या वेळेला दिसल्यात ना, त्यावेळेला रामप्रभूंनी विचारलं गुरुजी हे काय आहे? त्याच वेळेला खऱ्या अर्थाने विश्वामित्रजी सांगतात हे तपस्या करणाऱ्या साधूंच्या अस्थी आहेत, हाडं आहेत. या राक्षसांनी त्यांना ज्या ज्या वेळेला साधना करायला लागले त्या वेळेला यांनी मारलं, म्हणून आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणलं. त्याच वेळेला माझ्या रामप्रभूने पण घेतला, शपथ घेतली या सगळ्या दैत्यांचा मी नाश करेन. आणि या दैत्यांचा नाश करायचा म्हटल्यानंतर या दैत्यांचा मूळ जो कोणी असेल त्याला सुद्धा मला मारायचं आहे, अशी शपथ त्या ठिकाणी तिथं घेतली होती रामप्रभूंनी. टेक म्हणजे शपथ वचन, म्हणून ते रामटेक म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र झालं. आणि माझ्या रामप्रभूंनी ती शपथ घेतली. त्याच वेळेला माझ्या रामप्रभूंनी संघटन निर्माण केलं. कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने काही सगळ्यात मोठी शक्ती जर कुठली असेल तर संघ शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये संघटनाची शक्ती फार मोठी आहे. माणूस जे संघटित आहेत ना त्यांचं जीवनामध्ये कोणीच वाकळं करू शकत नाही. म्हणून माणसानं संघटितरित्या सगळं कामं केली पाहिजे. माणूस एकटी काडी आहे ना, एकटी काडी सहज मोडते. 2 काळ्या सहज मोडू शकतात. 10 काळ्या एकत्र बांधा बरं. 10 काळ्या एकत्र बांधल्यानंतर ते काडी सहज माणसाचे नाही मोडल्या जाऊ शकत नाही. का? कारण त्या आता संघटित झाले आहेत. माणूस कुठल्याही गोष्टीने संघटित होऊ द्या, तो संघटित झाला तर कुठलंच कार्य कमी पडत नसते. गावचा सप्ताह करायचा आहे, माणसानं संघटित व्हावं. संघटित झालात ना तुम्ही, गावचा सप्ताहच होईल दादा. त्याच्यामध्ये हाव हेवे दावे भेदभाव ह्या चालत नाही. संघटन खूप महत्वाचं आहे. गोपाल कृष्ण कन्हैयाला सुद्धा दैत्यांचा समूळ नायनाट करायचा होता, पण तिथं अनेक संकट आल्यामुळे त्या देवाला आधी संघटन निर्माण करावं लागलं. अखिल भारतीय चौर्य मंडल निर्माण करावं लागलं देवाला. आणि ते सगळे गोपाळ निर्माण केले, त्यांना सुदृढ बनवलं, त्यांच्या संगतीमध्ये खेळले. देवाला कलियुगामध्ये माहिती होतं संघटनाशिवाय पर्याय नाही, म्हणून संघटन खूप महत्वाचं आहे. जे लोक संघटित आहेत त्या लोकांना कोणीच वाकळं करू शकत नाही. जिथं असंघटितपणा येत असतो ना तिथं मग इराण, इस्रायल, US, अमेरिका असे देश असंघटितपणे युद्ध करायला लागत असतात. संघटितपणा खूप महत्वाचा आहे. आणि ज्या वेळेला आपले साथ देणं सोडून देतात ना, नाटोनं हात सोडला वाटते की नाही? आता तुम्हाला नाही समजेल. नाटो देश आहेत ते, त्यांची एक संघटना आहे. त्या संघटनेनं साथ सोडली त्यांची साथ सोडली तर आता कसं परिस्थिती होत असते. म्हणून साथ सोडायची नाही. परमार्थात असोत की कसंही असोत. थोडं गाव असते, छोटं गाव असते, छोट्या गावात माणसांना एकीनं राहिलं पाहिजे. सगळेनं गुण्या गोविंदानं राहिलं पाहिजेत, चांगल्या राहिलं पाहिजेत. आणि परमार्थामध्ये तर सगळ्यात जास्त सक्रिय झालं पाहिजेत. काय लोकांचं काय मला माहिती नाही. लग्न कार्यात सगळी मदतीला असतात, मरणा धरणात तर विचारूच नका, दुश्मन सुद्धा हजर राहते. पण सप्ताह म्हटलं की सगळे आडवे पडतात. सप्ताहातच येतं काय, परमार्थाच्या ठिकाणीच सगळं येते. ही अवस्था नाही कामाची. परमार्थाच्या ठिकाणी एकटा आमंत्रणाची वाट पाहू नका आणि हेवा द्यावा करू नका. जीवनात आनंदाशिवाय दुसरं काहीच मिळणार नाही. हे खूप महत्वाचं आहे. रामप्रभूने त्याच वेळेला शपथ घेतलीत आणि मला संघटन निर्माण करायचं आहे याची शपथ घेतली. आणि त्या संघटनातला पहिला साथीदार होते लक्ष्मणजी. लक्ष्मणजी म्हणत, दादा हे सगळं बरोबर आहे, पण मी तुझ्यासोबत आलो, पण विश्वामित्रजींनी तर मला आमंत्रण दिलं नाही, मला तसंच यावं लागलं.
का हो महाराज म्हटलेत, मला असं का केलं तुम्ही? त्यावेळेला रामप्रभू म्हटले, विश्वामित्रजी म्हटलेत, लक्ष्मणजी मला माहिती होतं तर राम जिथं आहे तिथं लक्ष्मण आहे, त्याच्यामुळं मला तुम्हाला बोलवण्याची गरज नव्हती. सुरुवात त्यांनी केली आणि आज त्याचा मोठा वृक्ष वेल आम्हाला पाहायला मिळतो. सुरुवात करत असताना थोडी ना कोणी सोबत असते. आता आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाहतोत ना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये झाली. या संघाची स्थापना ज्या वेळेला झालीत ना, डॉक्टर हेडगेवारांनी या संघाची स्थापना केली. एकटेच होते. असे 4-5 मित्र असे बसलेत आणि त्यांनी सुरुवात विचार केलं का रे आम्ही काय केलं पाहिजे, असा काय केलं पाहिजेत, असं म्हणता म्हणता आज आपल्या संघाला 101 वर्ष पूर्ण झाले. 101 वर्ष पूर्ण झाले आणि काय नाही चालू, सगळ्या बाबतीमध्ये आहे, पुढाकारी आहे. मला संघशक्ती कुठलीही संघटना ते संघटित आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने माणसाचं एकी जोपर्यंत आहे तोपर्यंत चांगलं आहे. म्हणून रामप्रभूंनी सुद्धा तोच विचार केला आणि तो विचार केल्यानंतर रामप्रभू आता आपल्या गुरुजींच्या सोबत राहून अध्ययन करायला लागले. आता अध्ययन ज्या वेळेला करायला लागलेत ना, सगळं यज्ञ संपला, सगळ्या गोष्टी संपल्या. मग आता जायला पाहिजेत नाही, यांनी निघायला पाहिजेत की नाही? निघायला पाहिजेत, पण रामप्रभू जायचं म्हणतच नाही आहेत. का? त्याच्या मागचं कारण आहे, गुरुने जा म्हणून आज्ञाच दिली नाही ना. जा म्हणून आज्ञा दिली. लोक रोज म्हणते भैया अरे इतने दिन हो गए हमें, अब तो घर पे चलो, अब ते चलो, मैया राह देखती होगी हमारी. लखन अरे मैया राह देखती है ये सच बात है, लेकिन हमें गुरुजी ने आज्ञा नहीं दी इसलिए हम नहीं जा सकते. राम प्रभू असून गुरुच्या आज्ञेचं पालन आहे. आम्ही म्हणतच असतात त्याला काय धंदे आहे, असं तुम्ही नाही धंदे असे ते साधू लोकांच्या कामात आहे सांगणं, मग काय आम्ही केलंच पाहिजे? साधूचं काम आहे सांगणं. तो सांगतो याच्यासाठी कारण त्याला समोरचं चिन्ह दिसत असते म्हणून. तो असाच नसतो बोलत, असंच बोलत नाही. देवाने लक्ष्मणजीला अजिबात बोलायचं सांगितलं नाही. म्हटलं अजिबात बोलू नको, जे आहे ते गुरुजीच्या हिशोबाने चालू दे. त्यावेळेला विश्वामित्रजी म्हणतात, रामजी माझी इच्छा आहे आता. म्हटलं काय इच्छा आहे? काही नाही, मिथिला नगरीमध्ये जनक राजाने त्या ठिकाणी धनुर्यज्ञ आयोजित केलेला आहे आणि माझी इच्छा आहे तुम्ही त्या धनुर्यज्ञासाठी माझ्यासोबत चाललं पाहिजेत. म्हटल्यानंतर लगेच गुरु आज्ञा शिरसावंदे म्हणून त्यांनी होकार दिला. कुठलाही नकार दिला नाही म्हटलं नाही. मग आता गुरुजींच्या सोबत ज्या वेळेला निघालेत ना, अशा घनदाट अरण्यामधून ज्या वेळेला त्यांचा प्रवास चालू आहे, असा प्रवास चालू असताना रामप्रभूला एका बाजूला एक ओसाळ असलेला आश्रम दिसला. त्यावेळेला रामप्रभूने आपल्या गुरुजीला विनंती केली. त्याने विचारलं, गुरुजी धनुर्यज्ञाकडे जात असताना त्या ठिकाणी रामप्रभू पाहतात, आश्रम एक दीक मदमाही, खगमृग जीव जंतु तह नाही, पूछा मुनी ही शिला प्रभू देखी, सकल कथा मुनी कहा विशेष. विचारलं, गुरुजी एवढा मोठा हा अरण्याचा वहिवाटेचा मार्ग आहे आणि या वहिवाटेच्या मार्गावर हा आश्रम आहे आणि एवढा आश्रम पाहत असताना खगमृग जीव जंतुतः नाही, इथं आम्हाला कुठलाच जीव जंतू प्राणी हिंस्र प्राणी वगैरे कोणीच दिसत नाही. आणि प्रभू ती जी मधोमध जी शिळा दिसतेत ना, दगड दिसते, तो दगड कुठला आहे? तो दगड कुठला आहे? त्यावेळेला विश्वामित्रजी म्हणतात, रामजी या वाटेने दररोज 1000 लोक प्रवेश जातात, येणं जाणं करतात. एकाचंही लक्ष त्या दगडाकडे गेलं नाही, तुमचं लक्ष कसं काय गेलं? रामप्रभू मनात म्हणतात, गुरुजी ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नसतं त्याच्याचकडे माझं लक्ष असतं. हा देवच त्याला म्हणतात ना, देवच त्याला म्हणतात की तो देव कोणाचीही निगा राखतो, कोणालाही त्या ठिकाणी पोषतो, पोषितो जगासी एकलाची. तो भगवान परमात्मा पोचतो, तो काळजीमध्ये असतो. आणि त्यामुळं त्या ठिकाणी हे सगळेचे सगळे ज्या वेळेला जात आहेत त्यावेळेला त्यांनी त्यांचं सगळं कार्य सांगितलं. लग्न लागेपर्यंत सगळे फुटतात, सगळं कार्य सांगितलं. आता तुम्हाला सांगू, या ठिकाणी जी शिळा झालेली आहेत ना, ती शिळा झालेली तिच्या संबंधामध्ये सांगितलेलं आहे. ती
ती कोण होती त्याचं गोसावी तुळशीदासजी वर्णन करून सांगताय. संपूर्ण रामचरित मानसामध्ये हा एवढा दोहा आलाय. गौतम नारी शाप बस उपल देह धरिधी. गौतमाची पत्नी अहिल्या ती श्रापामुळे दगड झाली. आता मला खरं सांगा, तुम्हाला माहिती आहे अहिल्याला का शाप मिळाला? मला माहिती आहे अहिल्याला का दगड व्हावं लागलं? मग गोसावी तुळशीदासांना माहिती नसेल काय? त्यांना माहिती नसेल काय काय झालं, का का अशा पद्धतीने तिला दगड व्हावं लागलं? पण तरी सुद्धा फक्त श्रापवश तिला श्राप दिला गौतमाने आणि ती दगड झाली. एवढंच गोसावी तुळशीदासजी लिहितात. का? कारण मी काल का परवा बोलून गेलो, लोकांच्या अवगुणाचा कधी अवलोकन करायचं नसतं, अवगुण शोधायचे नाही. लोक अवगुण शोधतात, गुणाला बाजूला सारतात, गुणाला बाजूला सारतात. गोसावी तुळशीदासांना सगळं माहिती असताना सुद्धा ते त्यांच्या पूर्वजन्मात पूर्व इतिहासावर पडदा टाकतात. ते समाजापुढे मांडत नाही. आणि आम्हाला स्वभाव आहे, एखाद्याचा दोष आम्ही 50 वर्ष जरी झाली तरी ते सतो काय सांगा ढगाचा आहे का, त्यांना माहिती आहे का तुम्हाला काय? तेव्हाच आज मागचा इतिहास त्या ठिकाणी उखडून काढण्याची सवय आम्हाला आहे. गोसावी तुळशीदासजी म्हणतात ती फक्त श्रापामुळे दगड झाली. ती का झाली त्याचं कारण त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. पण त्या ठिकाणी ज्या वेळेला ती श्रापवश पडलेली आहे अशी अवस्था ज्या वेळेला झालीत ना, आता मात्र त्या ठिकाणी विश्वामित्रजी म्हणतात रामजी ती दगड जी बनली होती ती तुमच्या अपेक्षेमुळेच थांबलेली होती. कारण गौतम ऋषीला ज्या वेळेला सत्यता समजली त्यावेळेला त्यांनी तिला सांगितलं होतं की जा प्रभू तुला येतील आणि तुझा उद्धार करतील. असं ज्या वेळेला त्यांना सांगितलं ना, त्यावेळेला ती आस लावून बसली. दगडात जरी असेल तरी एक दिवस रामप्रभू माझ्याजवळ येतील आणि मला या पापातून या शापातून मुक्त करतील, ह्या आस लावून ती बसलेली असल्यामुळे प्रभू तुम्ही तुमचे पाय त्या दगडावर ठेवा आणि खऱ्या अर्थाने तिला पुनीत करा. राम परमात्म्याने फक्त तिच्या त्या अहिल्या मातेच्या शरीरावर फक्त अंगावर जिथे दगड झालेले तिथे फक्त वर पाय केला आणि पायाचे रजकण खाली पडले. रजकण जसे खाली पडलेत ना, एवढा आनंद त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये झाला. परिणाम काय झाला ते लगेच त्या ठिकाणी उपल देह धरी तिने लगेच त्या ठिकाणी देह धारण केला आणि ती फक्त एकच म्हणायला लागली प्रभू आज या शिळा असलेल्या अहिल्याचा तुम्ही उद्धार केलात. प्रभू माझी विनंती आहे चरण कमल रज चाहते कृपा करहु रघुवीर. आता माझी फक्त एकच इच्छा आहे प्रभू तुमच्या चरणाची पूजा मला जीवनामध्ये घडली पाहिजे. मला शेवट माझा तुमच्या चरणाशी लीन होऊन करायचा आहे. ही अपेक्षा अहिल्या मातेने त्या ठिकाणी केली आणि अहिल्या मातेने ज्या वेळेला ती इच्छा व्यक्त केलीत ना, मग माझे भगवान परमात्म्याने सुद्धा त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी ते पती लोकाला जाऊन प्राप्त झाले. प्रति लोकाला प्राप्त झाल्यानंतर आता मात्र भगवान परमात्मा पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर गांधीज मुनीच्या आश्रमामध्ये जाऊन निवास करतात. आता तिथं ज्या वेळेला निवास करतात ना, गांधीजी मुनी त्यांना गंगा अवताराची कथा सांगतात. आता गंगा अवताराची कथा ज्या वेळेला सांगतात, आता तुम्ही मला खरं सांगा गंगा माता भगवंताने निर्माण केली, मग देवाला माहिती नसेल का गंगेचं चरित्र? पण तरी सुद्धा भगवान परमात्मा त्यांचं ऐकतात. आम्ही जर एखादी कथा डबल सांगितल्या गेली, महाराजांना तर तेच सांगितलं बा, अरे घ्या दुसरं सांगता येत नाही. अरे तेच ते काय देवाची कथा आम्ही बदलायला लावायची? आता कृष्ण कन्हैयाच्या जागी का आमचं नाव टाकलं तर जमीन? अरे त्याचंच नाव घ्यावं लागेल ना, त्याचीच कथा सांगावी लागेल. लोक राजा तेच ते सांगतात होते, तेच ते नाही तर काय तुमचं चरित्र सांगू वडिलांचं? भगवंताचे गुणगान गाताना अपेक्षा व्यक्त करायची नाही. देवाचे गुणगान किती जरी ऐकले, पुनी पुनी कितनी हो सुनी सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई. आम्ही किती जरी ऐकलं तरी ताण भागत नसते. आणि म्हणून देवाचं चरित्र जे गंगा देवाने निर्माण केली, देवाला माहित नव्हतं का चरित्र काय आहे तिचं, पण तरी गुरुच्या समोर बसल्यानंतर ते कथा श्रवण करतात. गुरु सांगतायत ना, ऐकून घ्या, ऐकून घ्या.
सहज लिहिले ते गंगा अवताराची कथा ऐकतात आणि गंगा अवताराची कथा ज्या वेळेला ऐकलीत ना, मग आता शेवटी माझे भगवान परमात्मा त्या ठिकाणी विश्वामित्रजी सहित स्नानासाठी जातात. आणि ज्या वेळेला ते स्नानासाठी जातात ना, तर ते स्नानासाठी गेल्यानंतर परिस्थिती अशी होते, प्रभू रामचंद्रजी लक्ष्मणजी आपल्या गुरुजींच्या समवेत थांबत असताना आपल्या गुरुजीच्या जवळ त्यांचे चरण स्पर्श करतात, त्यांचे पाय चपतात. आता त्यांचे पाय चपत असताना आता त्याचे मागचं कारण आहे, किती सांगायचं देवाचे गुण. मला माझा स्वभाव एक तर असा बनून गेलाय, मला कथा सांगून पुढे जावंच वाटत नाही. ती कथा आमच्या जीवनाशी कशी संलग्नित आहे हे मला सांगावं वाटते. तर फायदाही आहे कथा ऐकून, नाही तर मग काय बा राम गेला गेलो सीतेला घेऊन गेलो वनात गेला झालं. का गेला, काय गेला, त्याच्या मागचे कारण काय, हेही तर आम्हाला समजले पाहिजेत की नाही, हे आम्हाला समजलं पाहिजे. अरे ज्ञान पुरुष खाली आहे, भक्ती महिमेने परिपूर्ण असलेला देव साधक त्या ठिकाणी त्या साधकाला डोळ्यावर वर ठेवतोय आणि त्यांची पूजा करतोय. त्याच्या मागचं कारणच असं आहे, एखादा भक्त जर थोरपणाला प्राप्त झालात ना, देव त्यांच्या घरी सेवा करायला लागतो. भगवान परमात्म्याचे भक्त जिथंही नामचिंतन करतात, देव त्यांच्या सोबत असतो, त्यांची सेवा करायला लागतो. आता मग मी नाथ महाराजांचं सांगितलं, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाय. नाथ महाराजांच्या घरी देवाने कामं केली. कबीर महाराजांना शेले विणू लागले, गोरा कुंभारांना मळके घडू लागले, चोखोबारांना ढोरे वाळू लागले, सावता महाराजांना त्या ठिकाणी खुरपण करू लागलं, निंदायला लागले. काय नाही केले देवाने कामं, सगळे कामं देव करतो. फक्त त्या लेवलला आम्हाला पोचावं लागेल. आणि देव काय करतो, मग भक्ताचे पाय चेपतो. आता हे भक्ताचे पाय ज्या वेळेला चेपलेत ना, आता त्यांनी विश्राम केला. विश्राम करता बरोबर लगेच लखनजी सुद्धा झोपतायत, रामप्रभू सुद्धा झोपतात. सकाळच्या वेळेला जनकजी विश्वामित्रजीच्या दर्शनासाठी येतात. आता विश्वामित्रजीच्या दर्शनासाठी ज्या वेळेला, आता जनक म्हणजे विदेही आहे, जनकांच्या सारखं वैराग्य या जगतात कोणाचं नाही. आणि म्हणून या जनक वैराग्यशील आहे. पण हे जनक वैराग्यशील असल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला जनकजी आलेत, विश्वामित्रजीचं दर्शन घेतलं, विश्वामित्रजीला म्हणतात चला आम्ही तुम्हाला घेण्यासाठी आलो. त्यावेळेला विश्वामित्रजी म्हटलेत हो येतोय, पण 2 सुपुत्र त्या ठिकाणी राजकुमार स्नान करण्यासाठी गेलेले आहेत, त्यांना फक्त परत येऊ द्या. त्यांना परत येऊ द्या म्हटल्याबरोबर ज्या वेळेला ते शब्द वापरत होते, तेवढ्यात रामप्रभू आणि लखनजी ज्या वेळेला आले, विदेही असलेले जनकजी पुन्हा त्यांना विदेही अवस्था त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यांना पाहत्याबरोबर त्यांच्या मनामध्ये एकच भाव निर्माण झाला. जनकजीनी ज्या वेळेला रामप्रभूच्याकडे पाहिलं, रामप्रभूला पाहता बरोबर भय सब सुखी देही देखी दोहू भ्राता. दोघही भावांना ज्या वेळेला पाहिलं, भार विलोचन पुलकित गाता, डोळे भरून आले. आणि बस मूर्ती मधुर मनोहर देखी भय विदेह अशेती. जनकजीने पाहिलं, मुळातच वैराग्य असलेले विदेही असलेले जनकजी, त्यांना पुन्हा विदेही अवस्था प्राप्त झाली. आणि त्या भगवंतांना त्यांना पाहता बरोबर लगेच त्या ठिकाणी सद्गतीतपणा मनामध्ये निर्माण झाला. मनामध्ये एक विचार केला, अरे वा किती सुंदर राजकुमार आहेत, कोण आहेत, त्यांची विचार विनिमय केला. आजपर्यंत मी फक्त आणि फक्त भगवंताचं ध्यान करत होतो, पण आज तो मूर्तिमंत भगवान परमात्मा माझ्या समोर उभा आहे असं भान मला वाटतंय. मला असं वाटतंय हा माझा जानकीचा स्वीकार करण्यासाठी आलेला राजकुमार आहे की काय. जनकजी मनामध्ये विचार करायला लागले, पण दुसऱ्या क्षणाला म्हणतात नाही नाही, मी तर धनुष्य यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि मी आतापासून माझ्या मुलीसाठी याला पती मानायचं हे योग्य नाही. म्हणून विदेही असलेले जनकजी पुन्हा देहावर येतात आणि भगवंताच्या मनातला तो भाव बाजूला सारतात आणि त्यांना सांगतात, तुम्ही आलात, आमची मिथिला नगरी अत्यंत पावन झाली, आता तुम्ही आमच्या समवेत आलं पाहिजे. म्हणून आता रामप्रभू आणि लखनजी आपल्या विश्वामित्रजी गुरुजी सोबत आणि जनकजी सोबत मिथिला नगरीमध्ये प्रवेश करतात.
आणि मिथिला नगरीमध्ये प्रवेश ज्या वेळेला करतात ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने ती नगरी एवढी सुंदर असते की लखनजीच्या मनामध्ये विचार चालू असतात की आता किती दिवस गुरुच्या समोर थांबायचं, असं वाटतं ही नगरी पाहून आलं पाहिजे, हे शोधून आलं पाहिजे, जायचं पण कसं जायचं, दादाला म्हणायचं कसं. आता रामप्रभू आहेत, जाणे अंतरीचे सकळ नारायण. देवाने मनोरथ जाणलं आणि लगेच रामप्रभू विश्वामित्रजीला म्हणतात, गुरुजी तुमची जर आज्ञा असेल तर आम्ही संपूर्ण अयोध्या नगरीचं दर्शन करून येऊ का, पाहून येऊ का. पाहून येऊ का म्हटल्यानंतर लखनजी तर आनंदित झाले. अरे यानं कसं काय मनातलं ओळखलं. आता देव काय नाही ओळखत मनातलं, देवाला काय सहज आहे ते. आणि मग मनातलं ओळखलं म्हटल्यानंतर लखनजी तर लगेच फक्त विनंतीच केली. गुरुजीने होकारही दिला नाही तोपर्यंत लखन चप्पल घालून तयार. एखाद्या वेळेला फक्त बाबा तेलारेला चालले तेवढं माहीत पाहिजे आम्हाला. हा पोट्ट त्याचे पहिले तयारी करून गाडीवर बसून जाते, मी येतो नाही का. फक्त माहिती पडलं तर रामप्रभूने आज्ञा केली, लखनजी तयार झालेत. लखनजी जसे तयार झालेत, आता लखनजी आणि रामप्रभू संपूर्ण मिथिला नगरीमध्ये खऱ्या अर्थाने भटकंती करायला लागले, फिरायला लागले. आता ही फिरत ज्या वेळेला होतेत ना, त्यावेळेला 9 प्रकारच्या मिथिला नगरीतल्या स्त्रिया उभ्या होत्या आणि त्या मिथिला नगरीतल्या स्त्रिया उभ्या असताना आपापसामध्ये चर्चा करत होत्या. का गं, आम्ही असं ऐकलं उद्याच्या दिवसाला खऱ्या अर्थाने आपल्या जानकीचं स्वयंवर आहे. म्हटले हा स्वयंवर आहे. म्हटलं मग का गं, तिला राजकुमार कसा असेल गं. हां अगं बाई, आपली जानकी एवढी सुंदर आहे, तिच्यासाठी तर चांगलाच वर पाहिजे बरं. अशी चर्चा चालू होती ना होती, तेवढ्यात हे 2 राजकुमार सुकुमार समोरून येताना ज्या वेळेला दिसले, समोरून येताना दिसताबरोबर एक दासी पहिली म्हणते, अगं 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 बघ ना ते. बघ म्हटल्यानंतर त्या 9च्या 9 जणी मागे पाहायला लागले. ते 9विधा भक्तीच होत्या. त्या 9च्या 9 बघायला लागल्यात आणि 9च्या 9 जणी पाहिल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या परीने विचार करायला लागले. म्हटलं का गं, हे राजकुमार कोण आहेत ग, कोण असावेत आणि किती सुंदर आहेत म्हटले. यांची एकाचा श्यामवर्ण आहे, एकाचा गौरवर्ण आहे आणि तो श्यामवर्णाचा त्याचा बांधा बघितल्यानंतर किती किती सुंदर दिसतोय ग. का ग, हा आपल्या नगरीतला तर नाही, कोण आहे. दुसरी म्हणते तुला माहिती नाही. अगं आमच्या कानावर असा विषय आला, ते नाही का विश्वामित्रजी महाराजांनी खऱ्या अर्थाने त्यांना धनुर्यज्ञासाठी पाठवलं होतं आणि त्यांनी सुबाहू मारीच त्यांना दंड दिला, त्या राटिकेचाही वध करून आणला. हो का, पराक्रमी दिसतंय. म्हटले हा पराक्रमी. मग काग, तिसरी म्हणते मग काग, हा जर पराक्रमी आहे, हा जर आपल्या गावाचा जावई बनला तर किती चांगलं होईल ग. चौथी म्हणते काग, जावई बनायला काही हरकत नाही, इच्छा आपली जरी असलीच ना तरी सुद्धा मिथिला नरेशाने तर स्वयंवर आखलाय आणि त्या स्वयंवरामध्ये याची कसं काय इच्छा होईल. पाचवी म्हटलं स्वयंवर आखलाय म्हणून काय झालं, आपण जर सगळे मिळून प्रार्थना केली, आपण जर सगळ्यांनी समजून सांगितलं तर काय भगवान परमात्मा ऐकणार नाही. बघा, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, 5-6वी म्हणते आपण त्यांच्या पाया लागू, त्यांना दर्शन करू, त्यांना विनंती करू आणि तरी सांगू की यांचा विवाह दोघांचा लावून द्या, अर्चना करूत, विनंती करूत. ते म्हटले ते सगळं आहे, पण तुम्हाला माहिती आहे त्यांचा पण मोठा आहे. मी ह्या सगळ्या ज्या वेळेला चर्चा करतात त्यातली 9वी म्हणते असं कर ना, आपल्याला काय सांगताय, असं कर, आपण ना जानकीच्या जवळ चला, जानकीच्या जवळ जाऊयात आणि जानकीला सगळा वृत्तांत सांगूयात असं म्हटलं. आणि लगेच त्या ठिकाणी त्या 9च्या 9ही सखी जानकीच्या जवळ गेली. आता जानकीच्या जवळ ज्या वेळेला गेलेत ना, जानकी माता निवांत बसलेल्या आहेत, पण मनामध्ये भीती आहे. उद्या स्वयंवर आहे आणि माझ्या प्रारब्धामध्ये कोण निवडलेला आहे, काय निवडलेलं आहे हे मला माहिती नाही. म्हणून तिने माता गिरिजेची, तिला इच्छित फलप्राप्ती व्हावी आणि मला मनामध्ये पाहिजे असा वर मिळावात म्हणून ती मनामध्ये संकल्प करते माता गिरिजेच्या चरणी की मी तुझी आराधना करते, तू मला जर इच्छित फल दिलत ना तर मी नक्कीच खऱ्या अर्थाने भाग्यशाली समजेल. तेवढ्यात त्या ठिकाणी त्या सख्या आल्या आणि म्हणायला लागल्या, अगं जानकी काय झालं एवढ्या बळबळ. अगं तुला काय सांगू म्हटले, अगं आपल्या शहरामध्ये, आपल्या मिथिला नगरामध्ये 2 सुंदर राजकुमार आले आणि त्यातला तर एक एवढा सुंदर आहे ग, तुला काय सांगू. आम्ही त्याला पाहता बरोबर आम्ही तुझा पती मानलं, त्याला हा तुझाच पती आहे मानलं. ते म्हटले असं काय बोलताय सखी. आता त्या 9च्याही दासी
त्या रामप्रभूच्या संबंधामध्ये ज्या वेळेला गुणगान गायला लागलेत ना, जानकी म्हटले ज्याचं गुण ऐकल्यानंतर लगेच माझ्या मनामध्ये त्याच्याविषयीचं प्रेम निर्माण झालं असेल, खरंच तो कसा असेल, तो कसा दिसेल. म्हणून आता जानकीने त्या रामप्रभूला पाहिलं सुद्धा नाही, तरी सुद्धा जानकी लगेच त्या सख्यांना म्हटली, सखी आता आपल्याला उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला गिरिजेच्या मंदिरामध्ये जायचं आहे, पार्वती मैयाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि पार्वती मैयाला साखळं घालायचे की मैया, जो पती या सख्यांनी माझ्यासाठी निवडला, ज्याचं गुण गौरव ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रेम निर्माण होत आहे, तोच माझ्या मनामध्ये ज्यांनी प्रेम निर्माण केलं तोच पती मला मिळाला पाहिजे. याच्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही गिरिजेची आराधना करायची, विनंती करायची. म्हणून ते साधना करण्याच्या उद्देशाने सकाळी दुसऱ्या दिवशी उठले आणि दुसऱ्या दिवशी उठून बागेमध्ये गेले. आणि बागेमध्ये ज्या वेळेला गेलेत ना, ज्या वेळेला बागेमध्ये फिरतायत, जानकी माता फुलं जमा केलेत आणि फुलं एकत्रित करून गिरिजेच्या मंदिरामध्ये प्रवेश करते. आणि मंदिरामध्ये प्रवेश करून फक्त ती आराधना करत असतानाच, आराधना चालू आहे आणि आराधना चालू असतानाच त्यातली एक सखी बाहेर गेलेली होती. ती धावत चालली, अगं जानकी 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 ये बाहेर, लवकर बाहेर ये म्हटले. बाहेर ये म्हटल्यानंतर जानकी म्हटले, काय झालं ग, एवढ्या लगबगीने मला बोलावलं. म्हटले, जानकी अगं तुला काय सांगू, ज्याला आम्ही मनापासून तुझा पती मानलात ना, तो राजकुमार सुद्धा या महलामध्ये, या बागेमध्ये आलेला आहे, या बागेमध्ये आलेला आहे. असं ज्या वेळेला म्हटलंत ना, जानकीने आता प्रभूची पूजा सुद्धा सोडून राहून दिली, पार्वती मैयाची पूजा बाजूला सारली आणि जानकी मैया अगदी लगबगीने, एखादा तृष्णा लागलेला माणूस, तहान लागलेला माणूस पाणी दिसल्यानंतर जसा धाव घेतोत ना, तशी जानकी मैयाचे ते पावलं एवढ्या झटपटीच्या होत्या. दासी कोण होतं ते एकमेकीला बघ म्हटले, पतीला पाहण्यासाठी किती आतुर झाली, किती पटपट चालली. पुन्हा जानकीने ते शब्द ऐकले का जानकीने थांबावं, पुन्हा त्या ठिकाणी पुढे जावं. आणि पुढे जाऊन अनावधानाने परिस्थिती अशी झाली, ज्या वेळेला माझे रामप्रभू बागेमध्ये वृक्षाच्या बाजूला उभे आहेत, जानकीला ती सखी सांगते, मी आता इथं बघितलं, इथंच बघितलं होतं. जानकीचं मन कासावीस होतं, इथं बघितलं होतं तर गेले कुठे, तू तर म्हणत होती तिथं, सगळीकडे शोधाशोध घेतेत, पाहतेत, पण रामप्रभू काही दिसेनात, रामप्रभू काही दिसेनात. म्हणून आतुर झालेली जानकी हिरमूस होऊन ज्या वेळेला मागे गिरिजेच्या मंदिराकडे जायला लागतेत ना, जसं जानकीने मागे कलावत आणि माझ्या रामप्रभूने तिच्या समोर उभं राहावं आणि रामप्रभूने जसं उभेवर राहिलेत ना, त्या दोघांची नजर एक झालीत. आणि नजर जशी एक झालीत ना, लगेच त्या ठिकाणी माझ्या रामप्रभूला पाहता बरोबर जानकी माता मनामध्ये एकच भाव ठेवायला लागली, देखिसिय शोभा सुख पावा, हृदय सरावत बचनून आवा. माझ्या रामप्रभूला पाहलं, नजर एक झाली, दोघंही एकमेकाला टकमक पाहायला लागले. टकमक पाहता पाहता शेवटी रामप्रभूंनीच आपली नजर खाली घेतली. आणि नजर खाली घेऊन जानकीने का नजर खाली केली नाही, त्याच्या मागचं कारण आहे, जानकी माता स्वतः लक्ष्मी स्वरूप आहे. त्यांनी हे नाटक केलेलं आहे आणि लक्ष्मी स्वरूप असलेली जानकी आपल्या प्रभूपासून किती दिवस झाले भिन्न वेगळी झालेली होती. आणि अशी जानकी आज कितीतरी दिवसानंतर जो माझा प्रभू आहे त्यांनी हे नाटक सादर केलं. असा प्रभू किती लीला करतो, त्या लीलांचा विचार करता करता एकटक पाहत होती. आणि बऱ्याच वेळा माणूस विचारात असतोच ना, असा पाहत राहतो, त्याला समजतच नाही काय झालं. मी या बाकीच्या गोपिका, बाकीच्या त्या दासी ज्या आहेत ना सखी, ते मात्र जानकीला म्हणायला लागले, अगं ये चल ना, आता आपल्याला जायचं आहे ना, जायचं आहे म्हटल्यानंतर आता मात्र माता जानकी भानावर येतात. प्रभूला पाहिलं आणि त्या प्रभूला पाहता बरोबर अगदी मन प्रसन्न झालं आणि मनामध्ये एकच विचार केला, आता पती जर वरायचं असेल तर फक्त आणि फक्त याच राजकुमाराला प्रभूलाच वरायचं. पण पुन्हा दुसऱ्या वेळेला विचार येतो, माझ्या वडिलांच्या पणाचं काय, त्यांनी तर पण केलं आहे की स्वयंवर करून जो त्या ठिकाणी धनुष्याला खंडित करेल त्यालाच मुलगी द्यायची.
पुन्हा त्या ठिकाणी आपलं प्रेम मनामध्ये दाबून त्या ठिकाणी जानकी माता भवानीच्या मंदिरामध्ये जाते आणि भगवतीची आराधना करते. त्या भगवतीची आराधना केली तोपर्यंत संध्याकाळची वेळ झाली आणि रामप्रभू लखनजी आपल्या गुरुच्या आश्रमामध्ये पुन्हा येतात आणि आश्रमामध्ये गेल्याबरोबर गुरुला जे जे झालं ते सगळं सांगितलं. हे सांगायला पाहिजे, आम्ही हे सांगत नाही, बाकी सगळं सांगतात. रामप्रभू म्हटले, गुरुजी म्हणतात, विश्वामित्रजी म्हणतात, प्रभू यायला लय वेळ लागला रामजी. म्हटले हां, काही मुली दिसल्या होत्या, मग मी त्यांना पाहण्यामध्ये गुंग झालो आणि मी परत आलो. रामप्रभू सांगतायत, तुलसीदासांनी वर्णन केलेलं आहे तसंच. आपण सांगू का गुरुजीला काय मुली दिसल्या, मी त्यांना पाहत बसलो, मग मला काही भानच नाही आला वेळेचा. पण रामप्रभू आपल्या गुरुसोबत खोटं बोलत नाही. जे आहे ते सांगतात, आहे ते सांगतात आणि आहे ते सांगितल्यामुळे आता मात्र विश्वामित्रजी स्मित हास्य देतात. विश्वामित्रजी म्हणतात, तुम्ही ज्या मुलीला पाहिलं ती मुलगीच तुमची उद्याची वधू आहे. तुमच्या मनाची जी इच्छा आहे ते पूर्ण होत असा आशीष त्याच वेळेला विश्वामित्रजी गुरुजीला रामप्रभूला देतात. आणि रामप्रभूला दिल्यानंतर आता मात्र सगळेचे सगळे धनुष्य यज्ञासाठी जातात. आता धनुष्य यज्ञासाठी जातात तर आपल्याला सुद्धा प्रश्न पडला असेल की रामप्रभूने जनकाने खऱ्या अर्थाने धनुष्य खंडित करण्याचाच पण का धारण केला. त्याचं कारण असं आहे, तो धनुष्य शिवजीचा होता आणि तो धनुष्य सामान्य नव्हता. तो धनुष्य उचलून इकडे तिकडे जर आणायचा आहे ना तर तो धनुष्य उचलण्यासाठी 10,000चं सैनिक लागायचं, 10,000 सैनिक. त्यावेळेला ते मल्ल सैनिक ते उचलून आणायचे. असा मल्ल उचलून आणायचे तर अनेक अध्यात्म रामायणामध्ये असे अनेक ठिकाणी असं वर्णन आलं आहे, जो 10,000 लोकांना उचलल्या जात नव्हता ती माता जानकी एका हातानं डाव्या हातानं उचलेन त्याच्या खाली सारो. आता तू याच्यात तसं वर्णन नाही आहे, मग ती उचलत होती. म्हणून जनकजी हा विचार कर की जी कन्या सहज डाव्या हाताने धनुष्याला उचलू शकते, या धनुष्याला जो खंडित करीन तोच पराक्रमी राजा माझ्या पुत्रीसोबत विवाह करेल, असा त्यांनी पण रचला होता. आणि म्हणून पण रचल्यामुळे आता परिस्थिती अशी झाली, ज्या वेळेला धनुष्य यज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या धनुष्य यज्ञामध्ये सगळेचे सगळे देशोदेशीचे राजे उपस्थित झालेले होते. आणि या देशोदेशीच्या राज्यांमध्ये रामप्रभू आपल्या गुरुजींसोबत त्यामध्ये प्रवेश करतात. ज्या वेळेला प्रवेश केलात ना, तिथं जे जे राजे होते त्यांना ज्यांचा जसा जसा भाव होता तसे तसे रामप्रभू दिसले. काहींना शत्रू दिसले, काहींना प्रखर राजा दिसलात, काहींना तर मिथिला नगरीतल्या सगळ्या दास दासींना जनकासहित सगळ्यांना तर खऱ्या अर्थाने ते त्यांचे जावईच दिसले, पती दिसला, जानकीचा पती दिसला. असे सगळे भाव मनामध्ये सारतायत. आणि हा सगळा विचार करत असताना आता मात्र त्या ठिकाणी जिनके रही भावना जैसी प्रभू मूर्त तिनी देखी तैसी, त्यांच्या मनामध्ये जसा जसा भाव होतात तसा तसा त्या ठिकाणी भगवान परमात्मा दिसायला लागले. आता भगवंत दिसायला लागला तर तिथं काही सामान्य नव्हते, तिथं वेगवेगळ्या देशाचे लोक आलेले होते. कसे वर्णन केलेले आहे, दीप दीप के भूपती नाना आय सुनी हम जो कुणी ठाना. वेगवेगळ्या द्वीपावरून त्या ठिकाणी सगळे सगळे राजे आलेले होते आणि सगळेचे सगळे राजे आलेले असताना एक एक त्या ठिकाणी जायचा, एक एक जायचा, पण त्याच्याने काही ते उचलल्या जायचं नाही, ते धनुष्य काही उचलल्या जायचं नाही, हरून जायचे, निघून जायचे. काही 10,000 सैन्य राजे एकत्र आले, त्यांनी सांगितलं आम्हाला जानकी नको, फक्त आम्हाला एकत्र उचलून पाहायचं आहे. पण ते 10,000 राजे एकत्र होऊन त्यांनी त्या धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा तो धनुष्य त्यांच्याने उचलल्या गेला नाही. आणखी तर काय, रावणही त्या धनुष्याला उचलू शकला नव्हता. असा धनुष्य आता कोण उचलणार म्हणून चिंता पडली. जनकजी तर मनामध्ये विचार करायला लागले, मी विनाकारण हा पण ठेवला, बहुतेक आता एवढ्या देशोदेशीच्या राजांच्याने जर माझ्या जानकीचा पण पूर्ण केला जात नसेल तर बहुतेक माझी कन्या आता अविवाहित राहते की काय, हिचं लग्न होईल की नाही. कोणीतरी या देशामध्ये असं कोणी असेल का की जो खऱ्या अर्थाने या धनुष्याला उचलू शकेल. आणि म्हणून लगेच त्या ठिकाणी जनकजी क्रोधावतात आणि क्रोधावल्यानंतर जोरात म्हणायला लागतात, अरे एवढ्या मोठ्या सभेमध्ये एकही असा राजा नाही की जो या धनुष्याला उचलू शकेल. असं ज्या वेळेला म्हटलं ना
रामप्रभू शांत होते, पण लखनजीला राग आला. लखनजीला जसं राग आला, लखनजी म्हणाले, लखन सकोच बचन जे बोले, डगमगाई मही दिग्गज डोले. लखनजी म्हणाले, जनक जी आवाज नीचे कीजिए, ललकारताय कशाला? कल्ला करायला नको ना. रामप्रभू त्याचं शर्ट ओढतात, अरे लखन खाली बस, तो तुझ्या भावी सासरा आहे, बस खाली बस. लखनजी बोलायला लागले. लखनजी म्हणतात, दादा थांब, तू बोलू दे. अरे ते म्हणतात, थांब ना लखन, लग्न करायचं आहे की नाही, काही सासऱ्यासोबत कोण जाणं कोणी म्हटले. अरे मग काय करायचं? लखनजीला शांत केलं, पण कोणीच रामप्रभू का उठले नाही धनुष्य घ्यायला? त्याचं कारण आहे, ते गुरु सोबत आलेले होते, आणि गुरु सोबत जर आले असतील ना, तर त्यांनी गुरु आज्ञा मिळेपर्यंत उठायचं नाही असा पण घेतलेला होता. पण ज्या वेळेला शुभ मुहूर्त आलात ना, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने माझे विश्वामित्रजी आज्ञा करताय. विश्वामित्रजी आवाज देतायत, राम चला उठा. विश्वामित्र समय शुभ जानी, बोले अति स्नेह सब बानी. विश्वामित्रजीने ज्या वेळेला राम प्रभूच्या कडे पाहिलं आणि सांगितलं, राम जी जाइए, लगाइए बाण और बाण को खंडित कीजिए, अशी ज्या वेळेला आज्ञा केली, लगेच माझे राम प्रभू ज्या वेळेला त्या राम प्रभू त्या धनुष्य यज्ञाकडे जायला लागले. आपल्या विश्वामित्रजी गुरुच्या समोर उभे राहतात. गुरुच्या समोर उभे राहून गुरुजीला वंदन करतात, आणि वंदन करून ज्या वेळेला पुढे जायला लागलेत ना, देशोदेशीचे भूपती होते, पण सगळे रामाला पाहायला लागले. जानकी माता आधी जे राजे जात होते त्या राजांना पाहिल्यानंतर म्हणायची, देवा काही झालं चालेल, धनुष्य उचलल्या नाही गेला पाहिजे. पण आता मात्र जानकी मैया वायू देवतेला, पृथ्वी मातेला विनंती करायला लागली, पृथ्वी माता, माझ्या पतीच्या हातून, ज्याला मी मनातून पती मानलाय, त्या पतीच्या हातून हा धनुष्य सहज उचलल्या गेलं पाहिजे, तू याला उचलण्यासाठी मदत कर. वायू देवतेला सांगितलं, वायू देवता, माझी पती ज्या वेळेला याला उचलतील त्या वेळेला खऱ्या अर्थाने तू याला हलकं वाटलं पाहिजे, अशा पद्धतीचा भाव ठेव. आणि म्हणून नम्रपणे माझे प्रभू उठताय, धनुष्याच्या जवळ जातात, आणि धनुष्याच्या जवळ जाऊन त्या धनुष्याच्या पुढे नम्र दानपणा धारण करतात, त्यांचं वंदन करतात. कारण नम्रता धारण करणं हे त्या साधकाचं आद्य कर्तव्य असतं, आणि आद्य कर्तव्य असल्यामुळे आता मात्र भगवान परमात्मा तिथं गेले, धनुष्याला सहज दर्शन घेतलं, आणि धनुष्याचं जसं दर्शन घेतलं, लगेच माझ्या रामप्रभूने सहज एखादं पुष्प हातामध्ये उचलावं, अशा पद्धतीने त्या धनुष्याला उचललं, आणि लगेच त्या धनुष्याला दोन खंडित करून टाकलं. जसं खंडित केलं ना, लगेच त्या ठिकाणी सर्व मिथिला नगरीतल्या लोकांनी त्या ठिकाणी नमन केलं, वंदन केलं, आणि जयघोष केला. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. जानकीला म्हटले, अगं जानकी, तुझं मनोरथ पूर्ण झालं. म्हटले, चल शृंगार कर, तुला विवाह करायचा आहे. म्हटले, विवाह करायचा आधी तर स्वयंवरच आहे ना, म्हणून त्या ठिकाणी स्वयंवराच्या वेळेला जानकी मैयेला लगेच आता स्वतः कमलाक्षमी, स्वतः कमल पुष्प घेऊन, कमलाचा हार घेऊन रामप्रभूच्या जवळ जाते, आणि मनामध्ये एकच विचार करते, ज्याला मनात ठेवलं त्यालाच खऱ्या अर्थाने आज प्राप्त करते. त्याचा हर्ष तिच्या मनामध्ये झाला, आणि हर्ष मनामध्ये जाऊन त्या वेळेला हार घेऊन समोर गेलीत ना, त्यावेळेला जानकी हात वर करू शकतच नाही. ती लटलट कापत होती, घाबरत होती, भीती वाटत होती. त्यावेळेला त्या बाकीच्या दाशी म्हटल्यात, अगं जानकी, जास्त वेळ करू नको, हार घाल म्हटले. आता हार घाल म्हटल्यानंतर आता जानकी मैया ठेंगणी, प्रभू उंच. आता प्रभू उंच असल्यामुळे जानकी मैया टाचावर करून प्रयत्न करते, पण हार काही गळ्यात जात नाही. बरं, ते रामप्रभू आजच्या सारखे नव्हते 2026 आता जानकीला हार टाकायचं कामच नाही, फक्त हार घातला. हा पहिलेच हार घालून, पहिले हार मानते गळ्यात हार घालून घेते, तिला टाकायची गरज नाही. त्याला वाटते त्याला भीतीच असते ना, आपल्याच गळ्यात पडला पाहिजे म्हणून. आणि मग ते लगेच त्या ठिकाणी जानकी मैया हार घालायचा प्रयत्न करतात, पण ते काही जमत नाही. त्या वेळेला काय होतं, या दासी ज्या असतात ना, त्या रामप्रभूला खुणवतात. प्रभू मान खाली घाला, हार घालायचा आहे. रामप्रभू म्हणतात, झुक जइयो तनिक रघुवीर,
सिया मेरी छोटी सी. अरे प्रभू झोका ना. प्रभू म्हणतात नाही नाही, आज जर झोपलो तर पुढे रोजच ऐका लागेल. नाही म्हटलं झोकायचं नाही आता. मग करायचं काय? वेळ चालला 2 वाजून राहिले होते. त्यांना असं वाटत लवकर वर मला घातली पाहिजे, पंगत बसवायची होती ना. आणि मग काय केलं, शेवटी यांनी प्लॅन केला, खेळी रचले. ते सगळेचे सगळे लक्ष्मणजींच्या जवळ गेलेत. कोण? ह्या बाकीच्या बहिणी. आणि लक्ष्मणजीला लखनजी आप तो भैया हो उनके. म्हटले हा. मग लग्नामध्ये कसे हे थट्टा मस्कऱ्या चालतात. मग आता ह्या सगळ्याच्या सगळ्या साली लखनजी जवळ गेले आणि त्यांना म्हणाले, लखनजी तुम्ही रामप्रभूला सांगा ना, रामप्रभूला सांगा झुकायला, मान खाली झुकवायला सांगा. लखनजी म्हणतात ते माझे मोठे भाऊ आहेत, मी आज्ञा करू शकत नाही. मला काय तुम्ही मार खायला लावता का? म्हटलेत मग त्यांनी बरोबर बोलून कॅप्चर केलं. लखनजी म्हटले चिंता करू नका, तुमचं मी काम करतो. म्हटलं काय? काहीच चिंता करू नका. लखनजी म्हटले थांबा फक्त मी काय करतो. लगेच लखनजी गेले, काहीच नाही मागचा पुढचा विचार केला नाही. लखनजी गेले, लगेच रामप्रभूच्या पाया लागले. आणि पाया लागल्यानंतरचा नियम काय आहे? आपला कोणी पाया लागला की माणूस म्हणते अरे आपणही लक्ष देतो. लखनजी जसे रामप्रभूच्या पाया लागले, रामप्रभू लगेच खाली झुकले. अरे लखन क्या करते है, उठो 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 म्हणण्यासाठी त्यांच्या खांद्याला धरून उठून उभं करायला लागलं. लगेच लखनजी म्हणता भाभीजी अरे मेरा मुंह क्या ताकते हो, वरमाला पहिनाइये, वरमाला घाला म्हटले. वरमाला घाला म्हटल्यानंतर लगेच माझ्या जानकीने हार घातला. आणि परिणाम असा झाला, आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. त्यांचं स्वयंवर झालं. आणि मग स्वयंवर होता बरोबर अगदी जनकाला खूप आनंद झाला. आणि मग जनकाने लगेच एक दूत पाठवला. आणि तो दूत पाठवून त्यांनी सांगितलं जा लवकर निरोप द्या अयोध्या नगरीला. आणि अयोध्या नगरीमध्ये जाऊन आमचे जे व्याही आहेत, व्याही काय म्हणतात ते इवई ते इवायले आमंत्रण द्या आणि सांगा पोराचं लग्न झालं. हा दूत गेला आणि तिथं सांगायला लागला महाराज नमस्कार, पत्र दाखवलं तुमच्या मुलाचं लग्न करायचं आहे, त्याचं स्वयंवर झालं. स्वयंवर झाल्या म्हटलं तर दशरथजी तर एवढे आनंदित झाले की त्या आलेल्या दूताला खऱ्या अर्थाने लगेच माणिक रत्नाचे हार दिलेत त्याच्याजवळ. माणिक रत्नाचे हार दिल्यानंतर तो म्हटला महाराज हे आम्हाला हारगीर नकोत का, आम्ही म्हटले मुलीच्या घरचं काही खात नाही घेत नाही. म्हटले तुम्ही खायचं काय म्हणतात ते म्हटलेत नाही. तिथं ते घोडे आले असतील त्यांना पाणी पाजा, त्यांना चारा टाका, यांच्या भोजनाची व्यवस्था करा, यांचं जेवण तो सोडून द्या राजा. मिथिलेतून आलेले घोडे अयोध्येमध्ये चारा आणि पाणीसुद्धा पेले नाहीत. आणि तिथं खऱ्या अर्थाने आता मात्र पुन्हा त्या ठिकाणी भरतजी आले, शत्रुघ्नजी आले आणि कौशल्या माता, कैकेयी माता, सुमित्री मातेला पुन्हा 3 वेळा तो पत्र वाचून दाखवलं. आणि हे सगळेचे सगळे आता मिथिलेमध्ये आले. आणि मिथिलेमध्ये आल्यानंतर त्या सगळ्यांनी यथोचित सन्मान केला. आणि सन्मान केल्यानंतर सगळ्यांचं त्या ठिकाणी रामप्रभूचा विवाह लावण्यासाठी उपस्थित झाले. पण आता रामप्रभूचा विवाह लावायचा म्हटल्यानंतर त्यांनी त्या दोघंही भावांना पाहिलं. लखनजीला तर पाहिलेलंच होतं आणि ते भरत आणि शत्रुघ्नीलाही पाहिल्यानंतर लगेच जनकजी आणि जनकाचा भाऊ कुशध्वज या दोघांच्या चर्चा झाल्या. म्हटले का रे सगळे तर चांगलेच आहे, सगळे विचार चांगले, एकाच घरातल्या माझ्या सगळ्या बहिणी एकाच घरी दिल्या तर काय हरकत आहे. सगळ्या बहिणी एकाच घरी द्यायच्या म्हटल्यानंतर मग त्या ठिकाणी जनक राजाची
मुलगी जानकी आणि त्या ठिकाणी उर्मिला ह्या दोघी जणी आणि श्रुतकीर्ती आणि मांडवी ह्या कुशध्वजाच्या म्हणजे जनकाच्या भावाच्या या दोघीचा सुद्धा त्या ठिकाणी भरताचा मांडवीसोबत, शत्रुघ्नचा श्रुतकीर्तीसोबत, लक्ष्मणजीचा उर्मिलेसोबत आणि रामप्रभूचा माता जानकीसोबत सीतेसोबत विवाह लावून दिला. तोच विवाह आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. उर्वरित प्रसंग आपण उद्याच्या कथेमध्ये पाहणार आहोत. पण तुर्तास आता सुंदर पद्धतीचं संकीर्तन होईल. त्या संकीर्तनामध्ये रामप्रभू माता सीतेचं आगमन होईल आणि मग आगमनानंतर त्या ठिकाणी त्यांचा विवाह लागेल. तोपर्यंत